नमस्कार. माझं नाव चंपती मोरे आहे. मी हिंगोली जिल्ह्याचा राहणार आहे. आज या ग्लेज कंपनीमध्ये पाठीमागच्या 8 वर्षापासून काम करतोय. या जुलै महिन्यामध्ये मला 8 वर्ष कंप्लीट झाले. ग्लेज कंपनीमध्ये खूप चांगलं लेवल आहे. आज या बिझनेसमुळं मी खूप काही अचिव्हमेंट केले. काय अचिव्हमेंट केले तुम्हाला मी लास्टला जाता जाता सांगालच. परंतु आज मी तुमच्या समोर ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन घेऊन आलो त्या कंपनीचं नाव ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या समोरच आहे. प्रश्न विचारतो तुमच्या सर्वांना, अशी कोणती गोष्ट आहे देवाने आपल्या सर्वांना समान दिलेली आहे? चाहे लहान असो, मोठा असो, लेडीज असो, जेंट्स असो, कोण्या जाती धर्माचा असो, कसा रंग असो, सर्वांना एक गोष्ट देवाने सारखी दिलेली आहे. पशु पक्षी असो, कुणाला पण असो. अशी कोणती गोष्ट आहे? मी कोशिश करेल की आमचे जे पहिली वेळेस प्रेझेंटेशन अटेंड करायला आले त्यांनी उत्तर देण्याचे. जे होईल सर प्लीज. अशी कोणती गोष्ट आहे देवाने सर्वांना सारखी दिलेली आहे? सर्वांना, कुठंच भेदभाव नाही केला, काहीच नाही केलं. प्रयत्न करा. समानता म्हणजे काय काय समान दिली? सर्वांना सारखीच. कोणती? ओके, काय हा टाका. विचार करा. म्हणजे अशी एक गोष्ट आहे की देवाने आपल्या सर्वांना सारखी दिली. इथं वयाचा विचार नाही केला किंवा कोण आहे, कमी शिकलेला, जास्त शिकलेला, कोण्या परिवारात जन्म घेतलेला, लहान मोठा, कसा पण सर्वांना समान दिलेले आहे. डिस्ट्रीब्युटर सोडून कोणी ट्राय करा तिकडं. हा, कोणीतरी ट्राय करा. हा सर. दिमाग प्रत्येकाला सारखाच नसतो. इथं बसलेल्यापैकी हॉलमध्ये जे 50 जण बसलेत, कुणाचा जास्त आहे कुणाचा कमी आहे. शाळेमध्ये जर गेलं तर सर्वजण 100% मार्क घेणारे नसतात. कुणीतरी फेल पण होतं, कुणी टॉप येतं. बरोबर. अशी कोणती गोष्ट आहे देवाने, परत एकदा प्रश्न विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे देवाने आपल्या सर्वांना सारखी दिली? सर्वांना. हा, टाइम. बिलकुल बरोबर. एक बार जोरदार ताली सरांसाठी पाहिजे. टाइम, वेळ एक अशी गोष्ट आहे देवाने सर्वांना सारखी दिलेली आहे. चाहे छोटा असो, मोठा असो, कोण्या जातीचा असो, धर्माचा असो, गरीब असो, श्रीमंत असो. बरोबर. आता कधी हा डोक्यात विचार आला का टाइम तर सर्वांसाठी सारखा आहे, बट याच टाइमामध्ये काही व्यक्ती, एक दिवसाचं उदाहरण सांगतो, याच टाइमामध्ये एक दिवस आपण बघूया, काही व्यक्ती महिने एका दिवसाची मुश्किलने 100 किंवा 200 रुपये कमवतो. राईट. काही व्यक्ती याच एका दिवसामध्ये 500 रुपये कमवतात. काही व्यक्ती 1000 रुपये कमवतात, तर काही व्यक्ती 10,000 रुपये पण कमवतात. बरोबर आहे ना? काही व्यक्ती लाख रुपये पण कमवतात आणि काही व्यक्ती करोडो रुपये पण कमवतात. असं का होतं? कधी मनात हा प्रश्न आला? टाइम तर सर्वांना सारखा आहे. भेदभाव केला का देवानी? तर भेदभाव केला कोणासोबत? नाही. सर्वांना टाइम सारखाच आहे. परंतु काही व्यक्ती त्याच 24 घंट्यापैकी 12 घंटे काम करतात असं गृहीत धरून, तर काही व्यक्ती लाखो रुपये कमवतात, तर काही व्यक्ती मुश्किलनं 200 रुपये 100 रुपयेच कमवतात. असं का होतं? मला उत्तर पाहिजे सर्वांकडून. का होता असं? हा, ट्राय करा. बुद्धिमत्ता तर खूप काही अशी मुलं आहेत जे की सर्वसाधारण आहेत. त्यांच्याकडे एवढं टॅलेंट आहे ना, त्या माझ्या मनात सिटीतल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे पण नसेल एवढं टॅलेंट. बरोबर ना? असे काही सर्वसाधारण घरातले परिवारातले व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता असते की तेवढी बुद्धिमत्ता सर्वात श्रीमंत या सिटीतल्या व्यक्तीकडे पण नसणार आहे. बरोबर आहे? नाही. परत प्रयत्न, खूप छान प्रयत्न केला. हा, कोणी अजून? असं का होतं? कधी डोक्यात प्रश्न आला? हा, मला बोला सर. त्यांच्या सोचवर. खूप छान. मला उत्तराची दुसरी अपेक्षा आहे. काही लोकांचा विचार असेल की मेहनत करावं लागेल. बरोबर. किती जणांना वाटतं मेहनत केल्याने ते जास्त पैसा कमवतात? हे गलत सोच आहे. फक्त मेहनत करून जर श्रीमंत बनला असता तर आज शेतकरी सर्वात जास्त श्रीमंत असतात. शेतकरी एवढी मेहनत कुणीच करत नाही. बरोबर. फक्त मेहनत करून श्रीमंत झाला असता तर शेतकरी सर्वात जास्त श्रीमंत झाला असता. कारण की शेतकरी आणि एक मजदूर याच्या एवढी मेहनत दुनियामध्ये कुणीच करत नाही. काय बरोबर बोलत आहे? आता याच्यातले बसलेल्यापैकी 90% लोकांचे कुणी ना कुणीतरी शेती करतात किंवा शेतीच्या व्यवसायामधून इथपर्यंत आले. बरोबर. शेतकरी हा सर्वात श्रीमंत आहे. फक्त मेहनत केली असती, मेहनत करून श्रीमंत बनला असता शेतकऱ्याला देशातला नंबर 1 होणार पाहिजे होता. पण नाही. याचा अर्थ फक्त मेहनत करून श्रीमंत नाही होत.
तुमच्या मनात विचार येत असेल की श्रीमंत म्हणजे जास्त पैसा कशामुळे कमवला जातो? त्याच्यासाठी एक छोटंसं कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल तुम्हाला. एक छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. रेडी आहे तुम्ही सर्वजण? रेडी आहे? बोर्ड इकडे नाही ना का? ठीक ठीक. एक उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगतो. तर हे उदाहरण तुम्हाला सर्वांना लक्ष देऊन समजून घ्यायचंय, कारण की उदाहरण जर समजलं तर तुम्ही असली पैसा का कमवता. का लोक एका दिवसातून फक्त 200 रुपये कमवतात, तर काही लोक 2000 2 लाख का कमवतात एका दिवसात, हे तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. राम आणि बजाजचं. रेडी आहे? आता एक सर्वसाधारण व्यक्तीची लाईफ घेतो. एक सर्वसाधारण जो व्यक्ती असतो, एक आपण एक्झाम्पल साठी मी राम नाव टाकलेलं आहे इथं. एक सर्वसाधारण व्यक्ती आपण पकडू की आजच्या काळामध्ये काय चाललं है ना. राम, एक मी येतो, कुणाचं नाव जर असेल तर वाईट वाटून नका घेऊ, फक्त एक्झाम्पल खातीर घेतलेलं आहे मी राम, है ना. राम एक व्यक्ती आहे जो की बजाजच्या कंपनीमध्ये काम करतो. ओके. रामला पर मंथ 10,000 रुपये पेमेंट भेटते. किती? उदाहरण धरून चालू आपण एक समजून घेण्यासाठी. प्रत्येक महिन्यात किती हजार पेमेंट भेटते? 10,000 एका महिन्यात पेमेंट भेटते. एका महिन्यात 10,000, तर एका महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस. रामला किती दिवस काम करावं लागतं? 30 नाही, 8 दिवसाला एक सुट्टी असते. बरोबर. म्हणजे एका महिन्यामध्ये 4 आठवडे येतात. म्हणजे 4 दिवस गेले, 30 मधून 4 गेले, राहिले 26. एक दिवस पर्सनल सुट्टी असते चांगल्या कंपन्यामध्ये. बरोबर. हा, चांगल्या कंपन्यामध्ये एक दिवस पर्सनल सुट्टी आपण घेऊ शकतो, तरी महिना कंप्लीट होतो. म्हणजे 25 दिवस जर रामने काम जर केलं तर मालक त्याला किती पैसे देतो? 10,000. बरोबर. हे एका महिन्याचे. आता आपण याला जर भाग जर देऊन त्याची एका दिवसाची इन्कम काढूया. 25 × 100 म्हणजे 400 रुपये काय होईल? तर एका दिवसाची इन्कम येईल. राईट. एका दिवसाची इन्कम किती आहे? 400. ओके, क्लिअर आहे? आता 400 रुपये एका दिवसाची इन्कम. एका दिवसात किती घंटे काम करत असाल? 8 घंटे. ओके. आता आपण एका घंट्याची इन्कम काढू. याला भागिले 8 ने भाग देऊ का? 8 × 5 = 40 म्हणजे 50 रुपये प्रति घंटा. राईट. एका घंट्याची इन्कम किती येईल रामची? 50 रुपये प्रति घंटा. आता सर्व काय रामचं बेस्ट चालत होतं. 10,000 रुपये इन्कम येत होती. खूप काय बेस्ट चालत होतं. परंतु की 10,000 इन्कम पाठीमागच्या 5 सालापासून आहे. आज जर रामला जर इन्कम वाढवायची म्हणलं तर काय करावं लागेल? कारण की आता महागाई तर आजपासून 5 वर्षापूर्वी होती, ती महागाई आज कशी झाली माहिती आहे. पेट्रोलचे दाम कुठं गेले, साखरचे कुठं भाव गेले, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले की नाही वाढले? छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत भाव वाढले. त्यावेळेस रामचं 10,000 मध्ये सर्व व्हायचं, परंतु आता रामचं 10,000 मध्ये होत नाही. तर रामची इन्कम वाढवायची रामला, तर रामपाशी काय ऑप्शन आहे? ऑप्शन रामपाशी ओव्हर टाइम करा. बिलकुल राईट. आज मला माहिती आहे तुम्ही बोलता सर्वजण, ओव्हर टाइम करावं लागेल. यानी की राम आता किती घंटे काम करतोय? 8 घंटे. ओव्हर टाइम किती घंटे करू शकतो? परत 4 घंटे वाढतील. बरोबर. परत 4 घंटे जर वाढवले तर पर घंट्याचे 50 रुपये प्रमाणे वाढले. म्हणजे किती वाढले? म्हणजे 200 रुपये वाढले. 200 रुपये एका दिवसाचे, तर 25 दिवसाचे किती झाले? 25 × 2 = 50. 5,000. ज्या ठिकाणी राम 10,000 रुपये इन्कम करत होता, त्याच ठिकाणी आता रामची इन्कम दर महिन्याला किती झाली? 15,000 रुपये. राम खुश, तुम्ही पण खुश. बरोबर. पण राम आता मेहनत किती करायला? 12 घंटे. बरोबर. आता तर सर्व ठीक आहे, सर्व चालू आहे. रामचं लग्न पण बाकी आहे. आज न उद्या करणंच पडणार आहे. बरोबर. आज जे रेट आहे ते येणाऱ्या 2 वर्षात तेच राहतील का? महागाई तर वाढणार आहे. आता रामला आज तर होत आहे, परंतु ज्यावेळेस खर्च वाढेल, हे वाढेल, त्यावेळेस रामचं 15,000 मध्ये पण काहीच होईना. मग आता राम काय करेल? कुणाच्या डोक्यात विचार आला असेल परत 4 घंटे काम वाढेल? शक्य नाही. एक दिवस काम करत, 16 घंटे एक दिवस काम करत, पण दुसऱ्या दिवसाचं काय? दुसऱ्या दिवसात पण 16 घंटे करायचं ना. 12 घंटे करूनच परेशान होतात, 16 घंटे कुठून करतील? बरोबर. यानी की राम
12 घंट्यापेक्षा जास्त काम नाही करू शकत. कोणीच व्यक्ती नाही करू शकत 12 घंट्यापेक्षा जास्त काम. 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, 8 दिवस करेल, पण त्याच्यानंतर काय? बरोबर ना? राम जर 12 घंट्यापेक्षा जास्त काम जर नाही करू शकत तर बजाज पण त्याला 15,000 रुपयापेक्षा 1 पण रुपया जास्त नाही देऊ शकणार. बरोबर? काम पण पैसा पण. बरोबर आहे ना? आता राम जो व्यक्ती आहे, समजा की बिमार पडला, 8 दिवस कंपनीत गेलाच नाही कामाला, रामला पैसा येईल का चालू बंद होईल? मनातून सांगा. बंद होईल. 1 दिवस जरी गेलं नाही तर 1 दिवसाचा पैसा कटतात. 8 दिवस नाही गेला तर 8 दिवसाचा, म्हणजे काम बंद पैसा बंद. हे सर्वांना चांगलं माहिती आहे. केलं तर भेटतं. बरोबर? काम बंद पैसा बंद. राम जर बिमार पडला, कुणासोबत असं होऊ नये, पण रामचं काही जर असं जर झालं की ते फ्युचर मध्ये कधीच काम करायचा लायकीचा नाही राहिला, हात गेला कुठे किंवा काहीतरी अशी बिमारी झाली, तर रामच्या परिवाराचं काय होईल? मग काहीच नाही होणार. यानी की राम जर 12 घंट्यापेक्षा जास्त काम नाही करू शकणार, याचा अर्थ बजाज पण त्याला 15,000पेक्षा जास्त पेमेंट नाही देऊ शकणार. आज आपल्या देशामध्ये 90% लोक हे काम करतात. किती टक्के? 90% लोक हेच काम करतात. या कामाला म्हणतात लिनियर इन्कम. एकटेच काम करतात, एकटेच, कुणीच नाही. त्यांना वाटतं मी एकटाच काम करून श्रीमंत बनतो. शेतकरी एकटाच काम करतो, मजदूर एकटाच काम करतो, एखाद्या कंपनीत काम करणारा एम्प्लॉय एकटाच काम करतात. त्यांना ही गोष्ट वाटते की हे काम करून मी एकटाच काम करून श्रीमंत बनतो. परंतु ऍक्च्युअली 90% लोक असे आहेत जे की स्वतः एकटेच मेहनत करतात आणि एकटेच पैसे कमवतात. त्यामुळेच आपल्या देशातला फक्त 10% पैसाच त्यांच्याकडे आहे. बरोबर? यानी की राम जर जी इन्कम करतो त्या इन्कमला म्हणतात एक सायंटिफिक भाषेत लिनियर इन्कम. एकटा मेहनत करून जी इन्कम कमवली जाते त्याला लिनियर इन्कम म्हणतात. त्याच ठिकाणी आपण उदाहरण घेऊ बजाजचं. आता बजाज पाशी राम सारखे 2,000 लोक त्याच्या कंपनीत काम करतात. किती? 2,000 लोक. 2,000 लोक काम करतात. प्रति घंटा बजाज 50 रुपये त्यांना देतो, म्हणजे एका घंट्यात 100 रुपयाचं काम करून घेत असेल. तुला हजाराचं घेतो, तुम्हाला माहिती आहे, हजाराचं काम करून घेत एका घंट्यात. पण आपण बघू की 50 रुपये एक एम्प्लॉय त्या कंपनीमध्ये फक्त 100 रुपयाचं एका घंट्याला काम करतो. 50 रुपये मालकासाठी, 50 रुपये स्वतःसाठी. राईट? तर राम बजाज कडे 2,000 लोक राम सारखे आहेत, तर प्रत्येक घंटा किती रुपये कमवून देतात? 50 रुपये. तर बजाजची एका घंट्याची इन्कम किती वेळ? 5 दुनी 10, 1 2 3 4, तिला वाचा बरं, 1,00,000 रुपये. एका घंट्याची इन्कम बजाजची किती वेळ? 1,00,000. 8 घंट्याची 8 घंट्याची शिफ्ट चेंज, परत 16 घंट्याची 16 लाख. 24 घंट्याची 24 लाख. एका दिवसाची 24 लाख, तर एका महिन्याची किती? एका वर्षाची किती? डोक्याच्या वरचा विषय. बरोबर? या ठिकाणी रामचं बजाजचं उदाहरण घेतलं. बजाजनं असं समजलं की यार मला आज थोडासा कंटाळा आलाय, मी आज माझ्या फॅक्टरीत जात नाही, कंपनीत जात नाही, थोडस आराम करतो, त्याला पैसा येईल का बंद होईल? रामचा पैसा बंद होत होता, याचा पैसा बंद होईल का? नाही. बजाजचा पैसा बंद नाही होणार. बजाज परिवारासोबत कुठेतरी फिरायला गेला, 8 दिवस म्हणून गेला, 15 दिवस आलाच नाही, त्याचा पैसा येईल का बंद होईल? येतच राहील. येता कदाचित समजा बजाज सोबत पण असं काय घडलं की काम करायच्या लायकीचा राहिलाच नाही, त्याच्या परिवारामध्ये पैसा येईल का बंद होईल? येईल. काय येईल? कारण की बजाज एकटा काम नाही करत. बजाज एकटा काम नाही करत, बजाज सोबत हजारो लोक काम करतात. त्या इन्कमला म्हणतात लेव्हरेज इन्कम. जो व्यक्ती स्वतः सोबत दुसऱ्या लोकांना घेऊन काम करतो त्या इन्कमला जो काम करून इन्कम कमवतो त्या इन्कमला म्हणतात लेव्हरेज इन्कम, पॅसिव्ह इन्कम, लेव्हरेज इन्कम. आज आपल्या देशामध्ये फक्त 10% लोक ही इन्कम करतात, फक्त 10%. आणि या 10% लोकांकडे देशातला 90% पैसा आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? फक्त 10% लोक लेव्हरेज इन्कम करतात, 10% लोक पॅसिव्ह इन्कम करतात. आणि 10% लोकांकडेच आपल्या देशातला 90% पैसा आहे. बरोबर आहे ना? कारण की ते एकटे मेहनत नाही करतात. मी सुरुवातीला म्हणलो होतो शेतकरी सर्वात श्रीमंत नाही. का नाही? कारण का?
तो एकटा मेहनत करतो. मजदूर श्रीमंत नाही, का नाही? एकटा. त्याच मजदुराच्या वरी असणारा ठेकेदार पहा, ज्याच्याकडे 50 लोक आहेत कामाला, तो मजदुरापेक्षा जास्त पैसा कमवतो की नाही कमवतो? त्याची माडीवर माडी बनते की नाही बनते? का? कारण तो एकटा मेहनत नाही करत. म्हणजे सर्वात मोठं सिक्रेट इथं तुम्हाला मला एकच सांगायचंय, तुम्हाला पण सक्सेस व्हायचं असेल किंवा मोठा पैसा कमवायचा असेल, टाइम सर्वांकडे सारखा आहे. चाहे गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कसा असो, सर्वांकडे टाइम सेम आहे. परंतु जर मोठा पैसा कमवायचा असेल, श्रीमंत बनायचा असेल, तर आपल्याला पण एकट्याला काम करून नाही चालणार. एकटा जर काम केलं असतं ना, आपला आजोबा तसाच काम करून तिथंच गेला. आपले वडील पण लग्न काका तेच काम करतात. आपल्याला तरी बदलावं लागत नाही, तर आपण पण तेच करू, आपले मुलं पण तेच करतील. एकटा व्यक्ती काम करून कुठं श्रीमंत नाही होत. आता तुम्हाला तर समजलं, एकटा व्यक्ती काम करून श्रीमंत नाही होत. आपल्याला लेव्हरेज इन्कमची सिक्रेट समजलं की श्रीमंत बनण्यासाठी लेव्हरेज इन्कम करावं लागतं. तर भरपूर जणांच्या डोक्यात विचार आला असेल की यार मी पण लेव्हरेज इन्कम करतो, मी पण करू शकतो ना. बाहेरच्या दुनियात म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये लेव्हरेज इन्कम करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? सर्वात पहिले तुम्हाला जर बाहेर जर लेव्हरेज इन्कम करायचं असेल, हे समजा ना उदाहरण, मी माझे बोलायला ते क्लिअर होतं ना सर्वांना? ठीक आहे. बाहेरच्या दुनियामध्ये आता तुम्हाला समजलं एक सिक्रेट की श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं? लेव्हरेज इन्कम करावं लागतं. आपण किती जरी मेहनत केली है ना एकटे, तर आपण कधी जिंदगीमध्ये सक्सेस नाही होणार. मेहनत तर करावी लागते, पण सही दिशामध्ये मेहनत करावी लागते. सही दिशाचा अर्थ आहे लेव्हरेज इन्कम. उदाहरणामध्ये सांगतो, ही खिडकी जर ओपन करायची तर खिडकीला बाहेर ढकललं तर खिडकी ओपन होती, बरोबर? बाहेर ढकललं तर, परंतु आपण बाहेरून जाऊन 10 जण खिडकीला आत ढकलू, खिडकी कधी ओपन होईल का? तुटल, पण होणार नाही. का नाही होणार? मेहनत करायलो. आपण काय म्हणतो? मेहनत करायलो मी, पण मेहनतची दिशा काय? गलत. एक छोटासा दरवाजा आहे, तुम्ही पाहत असाल पाठीमागं, दरवाजाला एका बोटानं धरून आपण लावू शकतो किंवा काढू शकतो, बरोबर? तेच दरवाजा गलत दिशेमध्ये ढकलून पहा बरं, 4 नाही 10 जण ढकलून पहा, मोडल. पण आज तीच कंडिशन चालू आहे. आज लोकांना वाटतं की मला पैसा कमवायचा, मला श्रीमंत बनायचंय, परंतु मेहनत कोणती करायला? लिनियर वाली. एकटे पळून कधी श्रीमंत होत नाही. आपल्यासोबत हजारो लोक कामाला पाहिजेत. आपल्यासोबत काहीतरी लोकांचा टाइम मल्टिप्लाय झाला तरच आपण पैसा कमवू शकतो. आता हे सिक्रेट तुमच्या सर्वांना समजलं, ओके? आता हे सिक्रेट समजलं तर प्रत्येकाच्या मनात येत असेल यार मी इथून गेल्याच घरी लेव्हरेज इन्कम करायला सुरुवात करतो, बरोबर ना? आता बाहेर, आता जर तुम्हाला इथून गेल्या लेव्हरेज इन्कम करायची म्हणलं तर काय परेशानी आहे तुमच्या समोर? सर्वात पहिले इन्व्हेस्टमेंट, बरोबर? इन्व्हेस्टमेंट. एक सांगा, तुमच्या या तालुक्यामध्ये एक छोटंसं दुकान टाकायचं तुम्हाला किती खर्च येईल? तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. गावातला रेट काय चालू आहे, शेटर केवढ्याला भेटेल, कितीचा किराणा आणावा लागेल, कितीचं सामान करावं लागेल, किती लागतील? आकडा आहे कमीत कमी 2 लाख रुपये. चांगलं टाकायचं म्हणलं तर, आणि तेवढं जर असलं तर आपण दुकान टाकलं पण असतं. ज्यांच्याकडे आहे ते टाकून चालवत पण आहे, बरोबर? म्हणजे एक कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते, राईट? दुसरी गोष्ट आपल्याला तिथं रिस्क घ्यावं लागते, कारण की आपल्या बाजूला दुसरे 4 दुकान आहेत, बरोबर ना? जे की पाठीमागाच्या 10 वर्षापासून चालत आहे, काही तर 50 वर्षापासून चालत आहे. दुसरी गोष्ट घ्यावी लागते, रिस्क घ्यावं लागते ना. तिसरी गोष्ट तुम्ही जे काही प्रोजेक्ट मध्ये काम करायले, जसे कुणी कॉलेजमध्ये जात आहे, कुणी शाळा करत आहे, कुणी जॉब करत आहे, कुणी नोकरी करत आहे, कुणी शेती करत आहे, भरपूर कॅटेगरीचे व्यक्ती असतात, बरोबर? प्रोजेक्ट मध्ये जे तुम्ही काम करायले ते काम सोडावं लागेल की नाही सोडावं लागेल? प्रोजेक्ट मध्ये जे काय तुम्ही काम करत आहेत ना, ते तुम्हाला काम सोडावं लागेल. कारण की का सोडावं लागेल? कारण सकाळी 9 ते संध्याकाळी 9 दुकानावर बसावं लागतं. दुकानावर कोण बसणार? तरी पण तुम्ही किती लोक तुमच्या दुकानामध्ये कामाला ठेवू शकता? सांगा. 2 लाख रुपये लागले, एक मुश्किल नाही, 10 लोक, 50 लोक नाही, मुश्किल नाही 1 किंवा 2 लोक.
म्हणजे तुम्ही पण इथे किती लोक कामाला ठेवू शकता, मात्र 1 किंवा 2 लोक, म्हणजे लिमिटेड तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करा, 20-25 लोक ठेवू शकता. परंतु 1-2 लाखामध्ये माझ्या मनाला मुश्किल नाही एकटाच सांभाळू शकतं, ठेवायची पण गरज नाही पडणार. म्हणजे लिमिटेड लोकांकडून मल्टिप्लाय टाइम करून आपण इथं पैसा कमवू शकतो, लेव्हरेज इन्कम. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय, एवढं करून पण आपण लेव्हरेज इन्कम करणं आलो पाहिजे. यासारखे आपल्यासोबत 1000 लोक 2000 लोक येईन आले. बरोबर ना? जर तुम्हाला एखादा असा बिझनेस भेटला ज्या बिझनेस मध्ये तुम्हाला लो इन्व्हेस्टमेंट, नो म्हणत नाही पण लो, इथं तुम्हाला 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. इथं मात्र मी म्हणतो तुम्हाला 10,000 पासून 15,000 पर्यंत फक्त इन्व्हेस्टमेंट करायची. तुम्हाला किती? 10,000 पासून 15,000 पर्यंत. रिस्क नो रिस्क, कुठल्याच प्रकारची रिस्क नाही. माझी गोष्ट समजत आहे? लो इन्व्हेस्टमेंट, नो रिस्क. प्रोजेक्ट वाला काम पण सोडायची गरज नाही. कोणी कंपनीत काम करतं, कोणी कॉलेज शिकतं, कोणी शाळेत जातं, कोणी घरचं काम करतं, कोणी शेती करतं. प्रोजेक्ट मधलं काम पण सोडायची गरज नाही. तुम्ही तुमच्या टाइम प्रमाणे, तुम्हाला कधी 2 घंटे जमल, कधी 4 घंटे जमल, कधी 5 घंटे जमल, कधी संडे टू संडे जमल, असा जर टाइम देऊन, तुमच्या टाइमाप्रमाणे टाइम देऊन, इथं फक्त लिमिटेड 1 किंवा 2च लोक, आणि इथं अनलिमिटेड म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. मी जर विचारलं तुमच्या केसात, डोक्यात केस किती येतात? नाही, अनलिमिटेड नाही. 4 ते 4.5 लाख केस असतात डोक्यात प्रत्येक व्यक्तीच्या. कुणीतरी मोजले ते काय ते. हा, आपल्या डोक्यामध्ये अनलिमिटेड केस नाही, लिमिटेड आहे. 4 ते 4.5 लाख केस येतात. परंतु आकाशात चांदण्या किती येतात? अनलिमिटेड. आकाशात चांदण्या अनलिमिटेड आहे, डोक्यात केस लिमिटेडच येतात. आपण मोजू शकतो. बरोबर ना? परंतु आकाशात चांदणे अनलिमिटेड आहेत. त्याच पद्धतीने आपण अनलिमिटेड लोकांसोबत टाइम मल्टिप्लाय करून जर इन्कम करण्याचा चान्स भेटला, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटली, तर किती जण बिझनेस करायला रेडी होतील? मनातून सांगा. मी बोलायलो, मी समोर आलो, ब्लेझर घालून समोर आलो, याच्या अर्थ नाही. किती जणांना बिझनेस करतील? समजलं मी काय म्हणलं ते? असा जर तुम्हाला एखादा चान्स भेटला, एखादा मौका भेटला, ज्या ठिकाणी लो इन्व्हेस्टमेंट, कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च, 10 ते 15,000 खर्च कुणी करू शकतं. 10 ते 15,000 रुपये खर्च, रिस्क कुठल्याच प्रकारची नाही, 0% रिस्क. तुम्हाला प्रोजेक्ट मधलं काम सोडायची गरज नाही. तुम्ही तुमच्या टाइमाप्रमाणे टाइम देऊ शकता, कधी 2 घंटे, कधी 4 घंटे, संडे टू संडे, आणि तुम्ही अनलिमिटेड लोकांसोबत टाइम मल्टिप्लाय करू शकता. असा जर बिझनेस करण्याचा चान्स भेटला, तर किती जण बिझनेस करू शकता? प्लीज हात वरी करा. क्या बात आहे, सर्वजण एक बार जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांसाठी. तर असाच एक बिझनेस घेऊन, अशीच एक बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊन आज मी तुमच्या समोर आलेला आहे. असाच एक बिझनेस प्लॅन घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही पण कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून, कमीत कमी रिस्क घेऊन, तुम्ही जास्तीत जास्त लोकांकडून कसा मल्टिप्लाय करून पैसा कमवू शकता, याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. त्यासाठी परत मी तुम्हाला प्रश्न विचारतो. इथे बसलेल्या किती लोकांनी मार्केटिंग केलेली आहे? मार्केटिंग क्या बात आहे, खूप कमी हात वरी होत आहे. थँक्यू, धन्यवाद सर्वांचं. सर्वांना वाटत असेल सर आम्ही तर नाही केली मार्केटिंग, है ना? प्रत्येकाला वाटतं. एक लेडीजचं उदाहरण घेतो. सर्व मॅडम खूप चांगल्या साड्या घेऊन घालून आलेल्या आहेत. एक उदाहरणामध्ये जर कुणी जर एखाद्या दुकानावर साडी आणली, आता इथल्या फेमस दुकानाचं नाव काय साडीवाले एखाद्या? राधिका ना? हा, राधिकावाल्या दुकानामध्ये जाऊन एका लेडीजनं साडी घेऊन आली. बरोबर? साडी ज्या वेळेस घेऊन येतात त्यावेळेस काय करतात? सर्वात पहिले घरी दाखवतात, 4 मैत्रिणीला दाखवतात. साडी आणली आपण, बरोबर, परंतु आपण त्या दुकानवाल्याचा एवढा प्रचार करतो ना, की दुसऱ्या 10 लेडीज मध्ये मला पण तिथूनच साडी आणायची. दाखवतो नाही दाखवतो? साडी कोण आणतं? आपण. ज्यावेळेस आपण साडी आणतो, दाखवतो ना, आपल्या 4 मैत्रिणीला दाखवतो, आजूबाजूला दाखवतो, पाहुण्याला दाखवतो, फोटो काढून पाठवतो, व्हॉट्सअपला पाठवतो नाही पाठवतो? काय करत आहे आपण? मार्केटिंग करायला. कुणाची? दुकानवाल्यांची. आज आपण लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग करत आलो, पण ऍक्च्युली आपल्यालाच माहित नाही आपण मार्केटिंग करतो. मार्केटिंगचा अर्थ काय असतं? प्रोडक्ट प्रमोट करणं. समोर काय करायला आपण? कुणाला प्रोडक्ट विकणं आलो, फक्त मार्केटिंग करायला, लोकांना प्रोडक्ट प्रमोट करायला. माझी गोष्ट समजत आहे? एखाद्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण भेटतं,
तुम्ही गेले, जोडीने गेले, मस्त जेवण करून आले, 4 मित्रांना सांगता यार काय हॉटेलमध्ये स्वादिष्ट जेवण भेटतं. तुमचं ऐकून तो मित्र गेला, त्या मित्राने स्वादिष्ट जेवण केलं, त्यांचं ऐकून दुसरे 4 मित्र गेले. आपण काय करायलो? त्या हॉटेलची मार्केटिंग करायलो. बरोबर ना? आजपर्यंत आपण भरपूर लहानपणापासून आतापर्यंत मार्केटिंग करतच आलो, परंतु आपल्यालाच क्लिअर नव्हतं की आपण मार्केटिंग करतो की नाही करतो. आता एक सांगा, किती जणांना अशी मार्केटिंग केलेली आहे? क्या बात आहे. यानी की सर्वांनीच मार्केटिंग केली. सुरुवातीला तर कन्फ्युज होते की सर आम्ही मार्केटिंग केली नाही, परंतु आता सर्वांच्या हातात वरी होत आहे की सर नाही आम्ही मार्केटिंग केलेली आहे. लहानपणापासून आतापर्यंत आपण मार्केटिंगच करत आलो. एखादा पिक्चर लागला तर आपण पाहतो, 10 मित्राला सांगतो यार क्या भारी पिक्चर आहे, बस करोडोची कमाई होती की नाही होते? कारण की मार्केटिंग आपण करतो पण आपल्यालाच माहित नाही. का माहित नाही? कारण की मार्केटमध्ये मार्केटिंग ऍक्च्युली होती कशी हे तुम्हाला मी थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगतो. ऍक्च्युली मार्केटमध्ये मार्केटिंग होती कशी? जी मार्केटमध्ये मार्केटिंग होती त्याला मराठी म्हणतात परंपरागत मार्केटिंग. मार्केटमध्ये काय होतं नॉर्मली, आज प्रत्येक जण मार्केटमधून काही ना काहीतरी प्रोडक्ट विकत घेऊन येतात. याच्यात तुम्ही मार्केटिंग करता, परंतु तुम्ही आणता कसं प्रोडक्ट याच्याबद्दल थोडंसं मी डिटेल सांगतो. काय होतं माहिती का, कोणतं पण प्रोडक्ट बनतं कोणत्या तरी कंपनीमध्ये, ज्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग है ना. ज्या ठिकाणी कंपनीमध्ये प्रोडक्ट निर्माण होतं त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग, राईट. आपण उदाहरण घेऊ एका छोट्याशा साबूनचा, चालेल? मी साबूनचं कोणा नाव नाही घेत, फक्त साबून म्हणतो. कोणत्या तरी कंपनीमध्ये एक साबून बनते. साबून बनल्या डायरेक्ट आपल्याकडे येते का? नाही. समजा फॅक्टरी आपल्या सिटीमध्ये आहे तरी पण डायरेक्ट आपल्याकडे येते का? नाही. आपण कंपनीत काम करायला तरी पण साबण आपल्याला देतात का? नाही देत. ज्यावेळेस कोणती पण कंपनी कोणतं पण प्रोडक्ट उत्पन्न करते त्यावेळेस सर्वात पहिले ते पाठवते स्टेट लेवलच्या डिस्ट्रीब्युटर पाशी. बरोबर? स्टेट लेवलच्या. ज्यावेळेस स्टेटचा कोणतरी एक डिस्ट्रीब्युटरशिप असतं, लाखो रुपये कंपनी सुरू करण्यासाठी पहिले देऊन ठेवलेले असतात. तू फक्त प्रोडक्ट बनवून दे, मी सेल करतो. डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली असते, लाखो करोडोमध्ये डील होती. सर्वात पहिले स्टेटवाल्या डिस्ट्रीब्युटर पाशी, स्टेटवाल्यापासून जातं सिटीवाल्या, मेन सिटी. जसं की इथं तुमच्या गावात राळेगावमध्ये जर प्रोडक्ट आणायचं म्हणलं तर सर्वात पहिले कुठं? यवतमाळला. सिटी वाईज मोठ्या सिटी पकडतात. सिटीवाला एकच डिस्ट्रीब्युटरकडे ते प्रोडक्ट येतात सर्वात पहिले. सिटीवाल्यापासून कुठे जातं? होलसेलर वाल्याकडे, जे की राळेगावमध्ये पण 1-2 होलसेलर वाले असू शकतात जे की तिकडून माल आणून ते विकतात. होलसेलर वाल्याकडून काय होतं? रिटेलर म्हणजे दुकानदार. आणि दुकानदारापासून कुठे जातं? कस्टमर म्हणजे ग्राहक म्हणजे आपण. बरोबर? आता एक गोष्ट सांगा, जी साबून कंपनीमध्ये 5 रुपयाला बनलेली असते, एक्झाम्पल सांगा बरं, 5 रुपयाला बनलेली असते, ती येईपर्यंत किती रुपयाची होती? तिकडे खूप रेट होतात पण आपण कमीत धरतो. बरोबर? इथं 5 रुपयाला बनलेली साबण येईपर्यंत तिची MRP बनून जाते 10 रुपये. मधले 5 जातात कुठं? मधले 5 जातात काही पैसे, 50 पैसे समजूत आपण याची इन्कम, स्टेटवाल्याची 50 पैसे इन्कम, कारण ते लाखो साबण घेतो, करोडो साबण घेतो. सिटीवाल्याची 50 पैसे, होलसेलरवाल्याची 1 रुपया, रिटेलरवाल्याला थोडं प्रॉफिट जास्तीत जास्त येईल करावं याची 2 रुपये. असं होतं की नाही होतं? त्याच्यानंतर याच्यावर एक आपल्याला साबण मार्केटमध्ये आले, हे समजतं कसं? दुकानदार येऊन घरी सांगत नाही यार माझ्याकडे साबण आली घेऊन जा म्हणून. समजतं कसं? ऍडव्हर्टाइजमेंट. प्रत्येकाच्या घरात टीव्ही बसवल्या, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, ऍडव्हर्टाइजमेंट होती. मोठमोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट करतं कोण? ऍक्ट्रेस किंवा स्पोर्ट प्लेअर, जे पूर्ण इंडियामध्ये फेमस आहेत, जे त्या एरिया पुरते फेमस आहेत, ज्या एरियामध्ये त्यांना प्रोडक्ट सेल करायचे किंवा जे पूर्ण ज्यांना सर्व लोक ओळखतात, अशा लोकांसोबत करार करतात करोडोमध्ये. त्यांना तिकडे पिक्चर काढून जेवढा पैसा नाही भेटणार त्याच्यापेक्षा जास्त इकडे ऍडव्हर्टाइज म्हणून भेटतं. स्पोर्ट प्लेअर असतील तर जेवढा त्यांना खेळा म्हणून पैसा नाही भेटत त्याच्यापेक्षा जास्त इकडून पैसा देतात. कुठून देतात? याच पैशामधला काहीतरी करतात. ज्यावेळेस ते करार करतात त्यावेळेस डायरेक्ट टर्नओव्हरवर करार असतात. मी जोपर्यंत तुमचा ब्रँड अँबॅसेडर आहे तेवढा तोपर्यंत तुमच्या कंपनीच्या जेवढ्या साबण विकतील त्याच्यावर मला किती % देणार? 1%, 2%, करोडोची डील होती. बरोबर ना? यानी की माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की त्याच्यावर पण पैसा खर्च होतो. बरोबर? त्याचबरोबर काय होतं? सेल्समॅन असतात, कुठे येऊन पोस्टर लावतात. तुम्ही पाहिलं असेल
दुकानात येऊन फ्रीमध्ये काही डेमो देतात, पोस्टर आमची लावा, साबण ठेवा, इका सुरुवातीला यानी की जी साबण 5 रुपयाला कंपनीमध्ये बनते ती आपल्यापर्यंत येईपर्यंत 10 रुपयाची होती. ऍक्च्युली ही साबण जर आपण घेतो आपल्याला काहीच माहित नसतं त्या साबणमध्ये मिसळले काय, क्वालिटी वाली हे या नाही आहे, त्या साबणमध्ये काय आहे काहीच नाही. आपण फक्त त्या हिरोईनला पाहून साबण लावतो, आपल्याला वाटतं आपण पण त्यांच्यासारखं गोरं होईल. पोरांना पण तेच वाटतं यार हिरो गोरा आहे म्हणजे मी गोरा होतो. काय खरं तो क्रीम लावून गोरा झालेला आहे नाही, जन्मताच सर्वजण आहेत, परंतु एक दुसऱ्याला पाहून खरेदी करतात. बरोबर आहे ना. या मार्केटिंग मध्ये काय होतं, या मार्केटिंग मध्ये सर्वात जास्त नुकसान होतं या पिलरचं, कस्टमरचं. कारण गेला तर पर्याय नसतं, आंघोळ करायची म्हणलं तर गरीब जरी असलं साबण लावाच लागते. बरोबर ना. भले गरीब आहे म्हणून थोडीशी छोटी साबण आणून लावल, श्रीमंत असं तर दुसरं ब्रँडेड कंपनीची लावल, पण लावावं तर लागते ना. यामध्ये काय होतं, गरीब गरीब होत जातं आणि श्रीमंत होत जातं. दुकानदार आपल्या एकदम जवळचा आहे, जवळचा म्हणा की आपला काकाच आहे, त्याला म्हणायचं काका साबण कमी करून दे ना. यार काय सांगू घाट्यामध्ये चरवायला यार, हे बरोबर 1 रुपया पण कमी नाही करत. आणि इकडं पायाला काय घरावर घर बनवायला होतं की नाही होतं असं. शपथ घालायला याच्या पाठीमागे काहीच नाही, फ्रीमध्ये करायला काहीच पडलं नाही. आणि तिकडं तर म्हणजे किती जवळचं असलं तर आपल्याला 1 रुपया सूट देत नाही. देतं इथं नुकसान कुणाचं व्हायला, कस्टमरचं. या मार्केटिंगला म्हणतात ट्रेडिशनल मार्केटिंग. माझे आजोबा त्या दुकानावरून खरेदी करून आणत होते म्हणून माझे वडील पण तिथंच गेले. माझे वडील तिथं चालेल म्हणून मी पण तिथंच चाललो. आता मी चालवून काय होईल, माझे मुलं पण तिथंच जातील. ट्रेडिशनल परंपरागत मार्केटिंग प्लॅन म्हणतात याला, म्हणतात TMP, ट्रेडिशनल मार्केटिंग प्लॅन. 2 व्यक्ती होते, एकाचं नाव होतं ली मार्टिंगर आणि एकाचं नाव होतं विल्यम कॅसरबेरी. अमेरिकेचे कॅलिफोर्निया सिटीचे राहणारे होते 2 व्यक्ती. त्यांनी विचार केला की या मार्केटिंग मध्ये गरीब अधिक गरीब बनत चालले, याचा काहीच फायदा नाही. आपण एखादी अशी नवीन मार्केटिंग पद्धत शोधून काढू ज्याच्यामुळं यांचा पण फायदा होईल आणि आपला पण फायदा होईल. कुणाचा, यांचा पण फायदा होईल आणि आपला पण फायदा होईल. त्यांनी विचार केला 1940 ला. कधी 1940, आपण तेव्हा स्वातंत्र्य पण झालं. त्यांनी विचार केला 1940 ला की अशी आपण एका नवीन मार्केटिंग पद्धत शोधून काढू. आणि 5 वर्ष रिसर्च करून 1945 ला त्यांनी एक मार्केटिंग पद्धतीचा शोध लावला ज्याचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग, डायरेक्ट मार्केटिंग प्लॅन, DMP. त्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट माल बनणार कंपनीमध्ये, डायरेक्ट माल भेटणार कस्टमरला. त्यांनी मधले सर्वच हटवले, ना कोणी स्टेट राहील, ना कोणी सिटीवाला, ना होलसेलर, दुकानदार, कोणीच नाही. आम्हाला कोणाची ऍडव्हर्टाइजमेंट करायची नाही, आमचं प्रोडक्ट चांगलं आहे ना. ऍडव्हर्टाइजमेंट पण खतम केली, सेल टीम पण खतम केली, सगळंच. डायरेक्ट माल बनणार कुठं, कंपनीमध्ये, आणि डायरेक्ट माल भेटणार कुणाला, कस्टमरला. पण इथं पण सेम व्हायचं आहे. 5 रुपयाला ते पण कंपनीकडून साबण विकत घ्यायचे आणि कस्टमरला 10 रुपयाला द्यायचे. तुम्ही म्हणसाल मग इथं काय फायदा झाला. इथं हा फायदा झाला की मधले जे 5 रुपये प्रॉफिट आहे, जो व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत माल पोहोचती करत आहे त्यांना 50% म्हणजे 2.5 रुपये, आणि जो व्यक्ती कस्टमर माल खरेदी करत आहे त्यांना 2.5 रुपये प्रॉफिट द्यायला लागले. माझी गोष्ट समजली. 5 रुपये मधले जे वाचले, जो व्यक्ती, आता कुणी ना कोणतरी कंपनीत जाऊन डायरेक्ट प्रोडक्ट नाही आणणार, पुन्हा कोणतरी व्यक्ती तिथपर्यंत प्रोडक्ट पोहोचती करत आहे, म्हणजे पोहोचती करणाऱ्यासाठी काय प्रॉफिट, आणि जो स्वतः कस्टमर प्रोडक्ट घेत आहे त्याच्यासाठी काय प्रॉफिट. अशी त्यांनी एक मार्केटिंग प्लॅन सुरू केलं, त्याचं नाव आहे डायरेक्ट मार्केटिंग. जिची सुरुवात त्यांनी सर्वात पहिले व्हिटॅमिन सीच्या गोळ्या बनवून सुरुवात केली. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या ते डायरेक्ट मार्केटिंगद्वारे सेल करत होते. 1945 ला अमेरिकेमध्ये डायरेक्ट सेलिंग सुरू झाली. आज अमेरिकेमध्ये 1000 पेक्षा जास्त अशा डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या आहेत ज्या की इथिकल आहेत, ज्या की रूल रेग्युलेशनला फॉलो करून चालतात. आज अमेरिकेमध्ये असं म्हणतात एका सुईपासून विमानापर्यंत डायरेक्ट सेलिंग मध्ये भेटतं. कुणाला 4 व्हीलर जरी खरेदी करायची असेल डायरेक्ट सेलिंग मध्ये जातात, कारण की मधला जो प्रॉफिट आहे ते कुणाला भेटणार आहे, कस्टमरला, आणि जो मित्र आहे त्या मित्राला. आज अमेरिकेमध्ये ही डायरेक्ट सेलिंग सुरू होऊन तुम्ही पण विचार करू शकता, आज 2020-21 चालू आहे, म्हणजे हे 20 आणि ते 55 लगभग 70-75 वर्ष झाले अमेरिकेमध्ये डायरेक्ट सेलिंग सुरू आहे. आपल्या देशातले भरपूर लोक अमेरिकेमध्ये जातात. असाच एक व्यक्ती होता विष्णू काटकर, तो पण अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेमध्ये गेला त्यावेळेस त्यांना पण वाटलं यार इंडियामध्ये तर खूप मोठं मार्केट आहे, इंडियामध्ये तर खूप लोक येतात, आपण या मार्केटिंगला इंडियामध्ये घेऊन जाऊ. त्यांनी ही मार्केटिंग प्लॅन इंडियामध्ये घेऊन आले. कधी 1945 ला ते सुरू झाले, पण 1995 ला
म्हणजे किती वर्ष लेट? 50 वर्षानंतर. 50 वर्षानंतर ते इंडियामध्ये मार्केटिंग घेऊन आले. त्यांनी पण इंडियामध्ये थोडंसं रिसर्च केलं, कसं प्लॅन बनवायचं, काय कंपनी बनवायची, काय नाही. त्यांनी 3 वर्ष रिसर्च करून 1998ला आपल्या इंडियामध्ये इथिकल स्वरूपाने डायरेक्ट सेलिंगची सुरुवात झाली. डायरेक्ट सेलिंगची सुरुवात झाली कधी? 1995ला. 1995ला आली. 1998 पासून इंडियामध्ये ऍक्च्युली खऱ्या अर्थाने डायरेक्ट सेलिंग सुरू झाली. याच्या अगोदर होत्या मार्केटिंग, पण छोट्या मोठ्या, स्वतःच प्लॅन बनवायचं, काहीतरी करायचं. याच्या अगोदर डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय पण माहित नव्हतं. 1998ला त्यावेळेस खूप काही विदेशी कंपन्या पण देशामध्ये आल्या. त्यांना समजलं की इंडियामध्ये खूप काही फ्युचर आहे. त्यावेळेस आमच्या कंपनीचे डायरेक्टर मिस्टर चेतन हांडा सर आणि मिस्टर संजीव चिबरकर, फार जोरदार टाळ्या पाहिजे. हे 2 डायरेक्टर एका कंपनीमध्ये गेले जॉईन करण्यासाठी. ते सर्वसाधारण परिवारातले आपल्यासारखेच. एक 10 बाय 10च्या कमऱ्यामध्ये 7 व्यक्ती राहत होते. करंटमध्ये स्टुडंट असल्यासारखे. स्टुडंट प्रोफेसर होते, ट्युशन घेत होते, प्रोफेसरची तयारी करत होते, एज्युकेशन चालू होतं. असे 2 व्यक्ती जाऊन त्यांनी 1998लाच एक कंपनीमध्ये जॉईन केली डायरेक्ट सेलिंगची. त्यांनी पाहिलं की इंडियामध्ये खूप काही फ्युचर आहे, परंतु त्या कंपनीमध्ये काही कमी दिसल्या त्यांना. कारण की खूप टॅलेंटेड होते, खूप एज्युकेशनवाले होते, फिजिक्सचे प्रोफेसर होते, खूप काही बिझनेस माइंड होता. त्यांनी विचार केला की आपण काही अशी एखादी कंपनी सुरू करू ज्याच्यामुळं की लोकांना आपण चांगली सर्व्हिस पण देऊ, सुविधा पण देऊ, ज्याच्यामुळं लोकांचं पण फ्युचर चांगलं होईल आणि आपलं पण फ्युचर चांगलं होईल. त्यांनी 1998 पासून 2003 पर्यंत 5 वर्ष रिसर्च केलं. भारतातल्या सर्वात मोठ्या छोट्या सर्व डायरेक्ट सेलिंगचा अभ्यास केला. दुनियातल्या सर्वात मोठ्या छोट्या डायरेक्ट सेलिंगचा अभ्यास केला. आणि 10 ऑगस्ट 2003ला एका कंपनीची सुरुवात केली. 10 ऑगस्ट 2003ला एका कंपनीची सुरुवात केली. त्या कंपनीचं नाव त्यांनी सुरुवात केलं ग्लोबल कोलॅबोरेटर्स. सर्व दुनियाला एकत्र करणं. त्यावेळेस हे भारत सरकारकडे रजिस्ट्रेशनसाठी गेले की आम्ही पण डायरेक्ट सेलिंग सुरू केली, आम्हाला रजिस्ट्रेशन द्या. कारण की आपल्या देशामध्ये एक कायदा बनलेला आहे, 1956चा ऍक्ट म्हणतात त्याला. 1956च्या कायद्यानुसार भारतामध्ये कुणाला जरी कंपनी सुरू करायची असेल तर त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे, कुणाला पण, है ना. तर ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेले आणि सांगितलं की आमची कंपनी आम्ही सुरू केली, आमच्या कंपनीला रजिस्ट्रेशन करून द्या. तो दौर होता, नवीन लोक डायरेक्ट सेलिंग कंपन्या घेऊन जायचे. तिथले ऑफिसर म्हणले की यार रोज अशा कंपन्या येतात आणि रोजच बंद होत आहेत. रोज कंपन्या अशा चालू होतात आणि रोजच बंद होतात. अशा 10 रोज कंपन्या बंद होतात आणि 10 चालू होत आहेत. तुमची पण कंपनी बंद नाही होणार याची काय गॅरंटी? बरोबर ना. तुमची पण कंपनी बंद नाही होणार याची काय गॅरंटी? तुम्हाला 1 वर्षाचा टाइम देतो. 1 वर्षात तुम्ही काम करून दाखवा. जर तुमची कंपनी खरंच जर चांगली असेल, तुम्ही चालू शकत असाल, तर आम्ही स्वतःहून तुम्हाला रजिस्ट्रेशन करतो. 1 वर्षाचा टाइम दिला, परंतु 1 वर्ष नाही लागलं. 16 मार्च 2004ला खुद गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ग्लेज कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन देऊन हिला एक लीगल कंपनी म्हणून घोषित केलं. ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यावेळेस कंपनीचं नाव झालं ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेडचा अर्थ होतो गव्हर्नमेंट द्वारा मान्यता प्राप्त. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सेंट्रल इंडिया द्वारा म्हणजे मान्यता प्राप्त कंपनी. ही कधी बनली? 2004ला. ज्यावेळेस कंपनी सुरू झाली त्यावेळेस कंपनीला लीगल तरीकेने इंडियामध्ये काम करण्यासाठी जेवढे काय डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट कंपनीकडे आहे. कंपनीकडे ISO सर्टिफिकेट आहे, कंपनीकडे सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन आहे, कंपनीकडे 2 ISO सर्टिफिकेट आहे, कंपनीकडे पॅन नंबर आहे, टॅन नंबर आहे, सध्या आता GST नंबर आला, GST नंबर पण आहे. इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी किंवा कंपनी चालवण्यासाठी जे काय डॉक्युमेंट लागतात ते सर्वच्या सर्व कंपनीकडे अवेलेबल आहे. कंपनीचे वेबसाईट आहे www.globalglade.com. तिथं जाऊन पाहू शकता. किंवा प्रत्यक्ष रूपाने पाहिजे असेल तर माझ्याकडून पाहू शकता. माझ्या बॅगमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्या कलरचे रॉक्स येतात किंवा तुम्हाला साहिल सर पण दाखवून देते. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश की एक लीगल कंपनी आहे जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे काही कंपनीला इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट या कंपनीविषयी आहेत. ही गोष्ट समजली तुम्हाला? आता एक कंपनीची सुरुवात झाली आहे नवी दिल्लीला. ज्यावेळेस कंपनी सुरुवात झाली त्यावेळेस नॉर्मली जसं की इथं सांगत होत्या मॅडम की 2 चेअर आणि एका टेबल पासून कंपनी सुरुवात झाली. एक छोट्याशा रूम मधून कंपनी सुरुवात झाली. आज या कंपनीचे ऑल ओव्हर इंडियामध्ये
प्रत्येक स्टेटमध्ये कंपनीच्या सर्वात पहिले जिल्हा ठिकाणी एक फ्रँचायझी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लगभग 250 पेक्षा जास्त कंपनीच्या फ्रँचायझी आहेत. त्याचबरोबर छोट्या छोट्या तालुका लेवलवर कंपनीच्या छोट्या छोट्या शॉप आहेत, ज्याला म्हणतात गॅलवे शॉप, जसं की साहिल सरांची इथं आहे अँकर असोसिएट. लगभग 2700 पेक्षा जास्त शॉप आहेत. ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत आज ऍक्टिव्हली 80 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर काम करतात. 80 लाख म्हणजे काही छोटा आकडा नाही, बरोबर ना. 80 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर काम करतात. असे तर करोडो आहेत. परंतु जो व्यक्ती बिझनेस करतो आणि दर महिन्याला काही ना काहीतरी स्वतःच्या आयडीवर परचेस करतो, तोच आकडा आहे. हा लॉकडाऊनच्या पहिला आकडा आहे. 80 लाख ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर आहेत. ग्लेज ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करते. प्रत्येक स्टेटमध्ये ग्लेज आहे, प्रत्येक स्टेटमध्ये. हे तर झालं कंपनीबद्दल. कंपनीबद्दल जर बोलायचं तर माझ्याकडे खूप काय. त्याचबरोबर कंपनीला एक खूप मोठं एक सर्टिफिकेट भेटलेलं आहे. एक कंपनी असोसिएट झाले, त्याचं नाव IDSA. IDSA म्हणजे आहे का? IDSA बद्दल नॉर्मल तुम्हाला 1-2 मिनिटात समजून सांगतो. IDSA चा फुल फॉर्म होतो इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. आता इंडियामध्ये तर खूप काय आता मार्केटिंगच्या कंपन्या येत होत्या, जात होत्या. कोणती कंपनी चांगली कोणती वाईट कुणाला काही समजत नव्हतं, बरोबर. एक कंपनीनं जसं साहिल सरनं सांगितलं, एक मोबाईल खराब निघाला म्हणून सर्व मोबाईल खराब नसतात, बरोबर ना. तर काही कंपन्या गलत काम करत होत्या, काही कंपन्या चांगलं काम करत होत्या. पण गलत काम करणाऱ्या कंपनीमुळे चांगलं काम करणाऱ्या कंपनीचं पण नाव खराब होत होतं. त्यावेळेस काही कंपन्या एकत्र येऊन एक संस्था बनवायची, जिचं नाव आहे IDSA, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. यामध्ये इंडियातल्या लीगल तरीकेने काम करणाऱ्या, जे की आता गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स पण जारी झाली आहे, गाईडलाईन्सवर काम करणाऱ्या फक्त कंपन्या त्याच्या मेंबर असतात. या संस्थेचं काम काय? या संस्थेचं काम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्ट कोणती पण कंपनी, एक कंपनी जर गव्हर्नमेंटकडे गेली म्हणजे काही जर बोलायला गेली ते ओळखणार नाही तुम्ही आहेत कोण. डायरेक्ट इंडस्ट्रीज, पूर्ण एक इंडस्ट्री, जशी बॉलिवूड इंडस्ट्री आहे ना, टॉलिवूड इंडस्ट्री आहे, पूर्ण इंडस्ट्रीची एक संस्था, तशी डायरेक्ट सेलिंगची खूप मोठी संस्था आहे, नाव IDSA. ही कोणती आमच्या कंपनी संस्था नाही, पूर्ण डायरेक्ट सेलिंगची संस्था आहे. वेबसाईटला जाऊन idsa.com.in टाका, तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटेल. हिचं काम काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि डायरेक्ट सेलिंग कंपन्या या दोन्हीच्या मध्ये दुवा बनण्याचं काम करते. पहिले 2016च्या पहिले बहुतेक इंडियामध्ये डायरेक्ट सेलिंगला काहीच रूल रेग्युलेशन नव्हते. आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला यांनी सूचित केलं की तुम्ही काहीतरी रूल रेग्युलेशन आणा डायरेक्ट सेलिंगवर. कुणी पण येत आहे, कंपनी स्थापन करत आहे, फ्रॉड करत आहे, गलत करत आहे. त्यावेळेस ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या डायरेक्ट सेलिंगसाठी गाईडलाईन जारी केली. गाईडलाईन म्हणजे काय असतं? अजून नियम नाही बनले याच्यामध्ये, पण गाईडलाईन जाहीर केली. गाईडलाईन जसं की तुम्हाला उदाहरण सांगतो, रोडची गाईडलाईन काय RTO द्वारे जाहीर केली जाते. रोडच्या डाव्या साईडला गाडी चालवावं लागते, सीट बेल्ट बांधावं लागतं, हेल्मेट घालावं लागतं, ठीक आहे गाईडलाईन. परंतु हे नाही केलं तर काय दंड, काय शिक्षा होईल, तो झाला कायदा, दंड. सध्या डायरेक्ट सेलिंग बद्दल पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन जारी केली. आज सांगायचं म्हणलं तर IDSAच्या आपल्या इंडियामध्ये 3,500 पेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत. किती? तुमच्या सिटीमध्ये पण 4-5 भेटतील. 3,500 पेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या पूर्ण इंडियामध्ये आहेत. परंतु याच्या मेंबर मोजक्या बोटावर मोजता येतील एवढ्या कंपन्या आहेत, मात्र 20च्या आसपास, फक्त 20च्या आसपास. त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे फक्त 4 ते 5 कंपन्या इंडियन आहेत. बाकी दुसऱ्या देशातून इंडियामध्ये येऊन बिझनेस करतात. फक्त किती? 4 ते 5 कंपन्या इंडियन आहेत, बाकी सर्व कंपन्या दुसऱ्या देशातून येऊन इंडियामध्ये बिझनेस करतात. आणि त्या 4-5 कंपन्यांमध्ये एक नाव आहे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. हे झालं कंपनी बद्दल. किती जरी सांगत गेलं तर माझ्या मनाने कमीच पडेल, कारण की ग्लेज कंपनी एक अशी कंपनी आज बनलेली आहे, खूप मोठा ब्रँड बनलेली आहे. तर ग्लेज कंपनी नेमकं करते काय याबद्दल मी सांगतो, कारण मला असं वाटतं की थोडा जास्त टाइम घेत आहे मी तुमचा, है ना. नेमकी ग्लेज करते का, ग्लेज पाशी आहे का, हे तुमच्या मनात प्रश्न पडत असतील, राईट. ग्लेज पाशी 2 गोष्टी आहेत. एक आहे प्रोडक्ट, दुसरा आहे बिझनेस प्लॅन. काय काय आहे? ग्लेज कंपनीकडे 2 गोष्टी आहेत. एक आहे प्रोडक्ट, दुसरा आहे बिझनेस प्लॅन. या 2 गोष्टी ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहेत. सर्वात पहिले मी प्रोडक्ट बद्दल सांगतो. सर्वात पहिले आज
आमच्याकडे ग्लेज कंपनीकडे त्याच्या पहिले एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आज तुम्ही तुमच्या घरी जे सामान आणता ते कुठून आणता? प्रोडक्ट जे लागतात ना कोणत्या दुकानात आणता? किराणा दुकानावर. जे तुमच्या थोडंफार ओळखीचं आहे, जे जवळच्या घराचे आहे, थोडंफार कोणातरी ओळख करून दिली, अशा किराणा दुकानावर आणता. बरोबर. आज तुम्ही त्या किराणा दुकानावर एका परिवाराला, सर्वसाधारण परिवार, ज्या परिवारामध्ये 2 नवरा बायको, एक मुलगा, एक सासू सासरे असतात, 4-5 व्यक्ती असतात, अशा परिवारासाठी एका महिन्यात कितीचं राशन लागतं? 3-4 हजाराचं. कारण की शेतीमधून निघालेला माल जास्त वापर करतात आपण. बरोबर ना. काय थोडेफार काही प्रोडक्ट आणावं लागतात. एक सर्वसाधारण परिवार जरी पकडला तर 3,000चं सामान लागतं. राईट. आता हे 3,000चं सामान आणतंय. सामान कुठून आणतो आपण? किराणा दुकानावर. कोण्या किराणा दुकानावर? जे आपल्या सर्वात जवळ आहे, जे आपल्या गल्लीत आहे, जे आपल्या थोडंफार ओळखीचं आहे. बरोबर. आता 3,000चं किराणा सामान आणतो. समजा की एखादा कोणत्या पण प्रोडक्टची डेट आहे, त्याच्यावर MRP लिहिलेली आहे 30 रुपये, तर 30ला देतं का कमीमध्ये देतं? 30ला देतं. म्हणजे याचा अर्थ जे काय तुम्ही प्रोडक्ट विकत आणता ते पूर्णच्या पूर्ण MRP रेटवर आणता. राईट. दुसरी गोष्ट, तुम्हाला कधी तिथून ऑफर भेटते का? ऑफर भेटते कधी? नाही भेटत. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ते प्रोडक्ट क्वालिटीवाला आहेच का याची पण गॅरंटी नसते. खूप काही ब्रँडमध्ये फसवणूक पण होते. पाठीमाग तुम्ही न्यूज ऐकली असेल, कुणीतरी मधातच एकानं कंपनी सुरू केली, मोठ्या कंपनीच्या नावाने ते प्रोडक्ट विकायला लागला. लोकांना काय माहित, कंपनीचं नाव दिसलं, घ्यायला सुरुवात केली. तुम्ही ऐकलं असेल, न्यूजला असं भरपूर येतं, मोठ्या मोठ्या कंपनीच्या ब्रँडच्या कॉप्या बनवतात है ना. कारण की क्वालिटी प्रोडक्ट येईल याची काही गॅरंटी नाही. किंवा त्या स्वतः कंपनीचं जरी प्रोडक्ट असेल तरी त्याच्यामध्ये किती क्वालिटी आपल्याला काही माहीत नसतं. बरोबर ना. म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट भेटेल याची काही गॅरंटी नाही. तर आमच्याकडे तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत, जे की तुमच्या दैनंदिन घरातल्या यूजवाले प्रोडक्ट आहेत. जसं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी जेवढे का प्रोडक्ट यूज करतात ना, तसे सर्वच प्रोडक्ट आहेत. इथं काहीच प्रोडक्ट लावलेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगतो, बाथरूम धुण्यासाठी टॉयलेट क्लीनर आहे, त्याच्यानंतर फरशी धुण्यासाठी फ्लोअर क्लीनर आहे, त्याच्यानंतर एअर फ्रेशनर आहे, त्याच्यानंतर हँडवॉश आहे, घरात यूज करणारे सर्व. निरमा आहे आमच्याकडे, कपडे धुण्यासाठी निरमा आहे. त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी डिशवॉश आहे. जर लेडीज आहेत तर लेडीजसाठी ज्यावेळेस फेसवॉश आहेत अलग अलग प्रकारचे, जेंट्ससाठी फेसवॉश आहेत, लेडीजसाठी क्रीम आहेत अलग अलग प्रकारच्या, ज्या चेहऱ्यावर लावतात त्या. त्याच्यानंतर अलग अलग प्रकारचे जेंट्ससाठी पण प्रोडक्ट आहेत, जसे की केसाला लावण्यासाठी हेअर शिरूम आहे. त्याच्यानंतर जवळपास सर्वच प्रोडक्ट. त्याचबरोबर न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत. प्रत्येकाला आज जे आपण बाहेरून जे काय जेवण करतो त्या जेवणामध्ये पूर्ण प्रकारे पोषण तत्व आपल्याला नाही भेटत. त्याच्यामुळे प्रत्येकाला न्यूट्रिशनची जरूरत असते. आज जर हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर डॉक्टर पण म्हणतो तुम्ही थोड्याशा हिरव्या पालेभाज्या खा, काहीतरी न्यूट्रिशन घ्या. न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे. किचनमध्ये जर गेलं तर किचनमध्ये खाण्यासाठी कुकिंग ऑइल आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर चायपत्ती आहे, मसाले आहेत, डाळी आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खास करून आमच्याकडे शेतीचे पण प्रोडक्ट आहेत. तुम्ही पाहत असाल तर GC पॉवर म्हणून एक खत आहे, हा एक प्रोडक्ट आहे. यानी की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे काय प्रोडक्ट तुमच्या घरी यूज होतात ना, ते सर्वच्या सर्व प्रोडक्ट आमच्याकडे. त्याचबरोबर आम्ही काही देशातल्या काही नामांकित कंपन्यांसोबत टाईप केलेला आहे. टाईपचा अर्थ दोन्ही कंपनीमध्ये करार होणे. टाटाचं नाव ऐकलंय? लोक टाटावर डोळे झाकून विश्वास करतात. देशातली सर्वात विश्वसनीय कंपनी टाटा कधीच क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्हाला माहित असेल ना, टाटा कंपनीचे जेवढे काही खाण्याचे प्रोडक्ट आहेत, त्याला म्हणतात फूडचे प्रोडक्ट, सर्व प्रोडक्ट आम्ही विकतो. कंपनीमध्ये करार झाल्या. टाटा कंपनीचे सर्व टाटा मसाले झाले, टाटाच्या डाळी झाल्या, टाटा टी गोल्ड झाला, किंवा टाटाचे जेवढे काही खाण्याचे पदार्थ आहेत, टाटा नमक झालं, हे सर्व प्रोडक्ट कोण सेल करतो? आम्ही. म्हणजे हे पण प्रोडक्ट आमच्या प्रोडक्टमध्ये येतात. त्याचबरोबर मुलतानी नावाची खूप मोठी कंपनी आहे, मुलतानी, जी तुम्ही मुलतानी मातीच फक्त ऐकला असेल, पण मुलतानी नावाचा खूप मोठा ब्रँड आहे, जी उत्तर भारतात सर्वात प्रसिद्ध ब्रँड आहे. तर मुलतानीचे लगभग 30च्या आसपास प्रोडक्ट आम्ही सेल करतो. त्यानंतर कुबेर नावाची कंपनी आहे, कुबेरचं नाव ऐकलं? कुबेर पण खूप मोठी कंपनी आहे, कुबेरचे प्रोडक्ट आम्ही सेल करतो. त्याचबरोबर नटराजचं नाव ऐकलं असेल, नटराज, कधी ना कधी पेन्सिल यूज केली असेल. सर्वात चांगली पेन्सिल कोणती आहे तुम्हाला माहिती आहे? नटराज. नटराज मध्ये काय येतं? नटराजचं शॉर्पनर येतं, पेन्सिल येते, रबर येतं. बरोबर ना. नटराज कंपनी सोबत ग्लेजचं टाईप झालं. नटराजचं पेन्सिल, शॉर्पनर, रबर आम्ही सेल करतो. त्याचबरोबर ब्रश बनवणारी कंपनी आहे मार्लिन, खूप प्रसिद्ध कंपनी आहे मार्लिन. त्या कंपनीकडून आम्ही ब्रश घेऊन सेल करतो.
म्हणजे असेच भरपूर काय दुसऱ्या पण कंपन्यांसोबत टाईप झालंय, प्लस आमचे काय प्रोडक्ट असे लगभग 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट जे की आम्ही प्रोडक्ट सेल करतो. खास करून लेडीज साठी पण खूप काही प्रोडक्ट आले. तर आता सध्या कोरोना काळामध्ये आमचे काही असे प्रोडक्ट आहेत. कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त ह्युमिनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही प्रोडक्ट आले. ते प्रोडक्ट पूर्ण इंडियामध्ये फेमस आहेत. न्यूजला पण त्या प्रोडक्ट बद्दल बार येत होतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आम्ही पूर्ण डिटेल तुम्हाला पाठवू. ज्याचं नाव आहे अलोगिलॉय ज्यूस, नोनी ज्यूस, जे की शरीरासाठी खूप चांगलं असतं. स्पिरुलिना टॅबलेट, हे पण आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. म्हणजे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत यूज करणारे सर्वच्या सर्व प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. आता फरक काय, तुम्ही मार्केटमधून जे काय प्रोडक्ट घेणार ते तुम्हाला कोणत्या रेटवर भेटणार? MRP. परंतु हेच सर्व प्रोडक्ट जर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉईन केली तर आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग बिलकुल फ्री आहे. जॉईनिंग करायला पैसे लागत नाहीत. भरपूर लोकांना वाटले एवढी मोठी कंपनी मध्ये पैसे लागतील. नाही, जॉईनिंग बिलकुल फ्री आहे. तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, एक मोबाईल नंबर पाहिजे, मोबाईलवर एक OTP येतं, आधारची फोटो द्यावा लागते, एक पर्सनल फोटो द्यावा लागते. तुम्ही कुणी पण असो ज्याचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 18च्या पुढचे जमतात फक्त. ज्यांचे 18 वर्ष कंप्लीट झाले असा प्रत्येक व्यक्ती ग्लेज मध्ये जॉईन करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करसाल त्यावेळेस 250 प्लस प्रोडक्टची तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप भेटते. डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला सर्वच्या सर्व प्रोडक्ट बाहेर मार्केटमधून तुम्ही जर प्रोडक्ट आणायला गेले तर 3000चे प्रोडक्ट 3000लाच भेटतात. तेच प्रोडक्ट आम्ही तुम्हाला DP रेटवर देऊ. म्हणजे 3000चे प्रोडक्ट तुम्हाला त्या रेटपेक्षा कमी रेटमध्ये, जसे की उदाहरणामध्ये प्रत्येक प्रोडक्टवर आमच्यामध्ये 10% पासून 35% पर्यंत मार्जिन आहे. मार्जिन म्हणजे कसं, एक्झाम्पल उदाहरण सांगतो. एखाद्या प्रोडक्टची MRP आहे 120 रुपये, परंतु ते आम्ही प्रोडक्ट तुम्हाला DP प्राइस मध्ये देऊ 100 रुपयाला. म्हणजे किती रुपये कमी झालं? 20 रुपये. म्हणजे किती प्रॉफिट याच्यामध्ये? 20 रुपये. तसंच आमच्या सर्व प्रोडक्ट तुम्हाला आम्ही कमी रेटमध्ये देऊ. बाहेरून मार्केटमधून जर घ्यायला गेले तर सर्व प्रोडक्ट तुम्हाला MRP वरच भेटतील, परंतु हे सर्व प्रोडक्ट आम्ही कोणत्या रेटवर देऊ? DP प्राइसवर देऊ. सर्वच्या सर्व प्रोडक्ट ज्याच्यामध्ये की तुमच्या परिवाराचा खर्च 10% ते 35% पर्यंत कमी होईल. सर्वात पहिला फायदा किती? 10% ते 35% पर्यंत तुमच्या परिवाराचा खर्च कमी होईल. काही प्रोडक्टवर 10%, साबण जर घ्यायला गेलं 10% भेटेल. काही जर ॲग्रीचे प्रोडक्ट घ्यायला 35% पर्यंत पण आहे. सर्वात पहिला फायदा. दुसरा सांगितला होता की तुम्ही बाहेरून प्रोडक्ट आणता तरी तुम्हाला ऑफर भेटते का? असली तरी दुकानदार लपून ठेवतो, यार संपले नाही, बरोबर ना. परंतु जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आणि आमच्यासोबत जॉईनिंग करत आहे, पहिल्याच वेळेस जर 150 PV पेक्षा जास्त बिझनेस केला, लगभग 3000चे प्रोडक्ट जर घेतले तर पहिल्याच प्रोडक्टवर आम्ही तुम्हाला 10 ते 15% फ्री प्रोडक्ट देऊ. किती टक्के? 10 ते 15% फ्री प्रोडक्ट. एकदम तुम्ही 1000चे प्रोडक्ट घ्या, 100चे फ्री. 2000चे घ्या, लगभग 200 ते 250 रुपयापर्यंतचे प्रोडक्ट फ्री. म्हणजे तुम्हाला ती ऑफर भेटत आहे, त्याचं नाव आहे फर्स्ट परचेस ऑफर. त्याच्यामध्ये तुम्हाला 10% ते 20% पर्यंत प्रोडक्ट फ्री भेटते. 10% ते 15 किंवा 20% पर्यंत. दुसरी गोष्ट, तुम्हाला इथं सर्व प्रोडक्ट क्वालिटी भेटतील. मार्केटमध्ये भेटणारे सर्वच्या सर्व प्रोडक्ट क्वालिटी असल्याची काही गॅरंटी आहे का? नाही. परंतु आमचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट क्वालिटीवाले प्रोडक्ट भेटतील. आता तुम्ही म्हणसाल तुमच्या प्रोडक्टची ऍक्च्युअली क्वालिटी आहे कशी? मी छोटासा प्रयोग करून तुम्हाला दाखवू की आमचे प्रोडक्ट कसे क्वालिटीवाले आहेत. म्हणतात ना, हाताच्या काकणाला आरशाची जरूरत नाही पडत, है ना. तुमच्या समोर एक छोटासा मी डेमो करून दाखवतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आमचे खरंच प्रोडक्ट क्वालिटीवाले आहेत की नाही. आपण ज्यावेळेस राईस भात म्हणतात ना, विदर्भात काय म्हणतात, मराठवाड्यातला आहे तांदूळ भात म्हणतात ना. हा, भात ज्यावेळेस शिजवायला घालतो आपण, त्यावेळेस शिजला की नाही कसा पाहतो? आमच्या मराठवाड्यात पद्धत काय माहिती का? भात शिजवायला घालता की हात मधात घालतात, असं चेक करतात. असं करतात ना इकडे? मग पळीने फक्त एक शीत बाहेर काढतात. एक शिजला म्हणजे आमच्या इकडे पण असंच करतात. हात मधात घालतात, भाजल ना हात, बरोबर ना. आमच्या इकडे पण एकच शीत काढून पाहतात. म्हणजे एक शीत शिजला म्हणजे सर्व शीत शिजले. तसेच माझ्यापाशी 250 प्लस प्रोडक्ट आहेत. प्रत्येकाचा डेमो करून दाखवणे शक्य नाही. काही प्रोडक्टचा डेमो करून मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आमचे प्रोडक्ट क्वालिटी आहेत की नाही आहे. रेडी आहे सर्वजण? सर्वजण ध्यान देऊन आहे का? तर डेमो देण्यासाठी मी आमचे एक सर आहेत जे की खूप चांगल्या लेवलवर काम करतात, ज्यांचं नाव रामचंद्र मिटकर सर आहे. सो प्लीज वेलकम सर. एक डेमो करून दाखवा, एक प्रयोग करून दाखवा. प्रयोगाद्वारे यांना समजून सांगा की कशा पद्धतीने आपले प्रोडक्ट मार्केटच्या प्रोडक्ट पेक्षा बेस्ट आहे.
माझे नाव आहे रामचंद्र महादेव मिटकर. प्रॅक्टिकली त्यांना जेव्हा डोळ्यानं बघतील, प्रॅक्टिकली जेव्हा डोळ्यानं ते प्रोडक्ट दिसेल त्यांना की क्वालिटी का आहे, त्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल. कारण की आमच्या डायरेक्टरचं एकच मकसद आहे, एकच त्यांचा हे आहे की प्रोडक्ट थोडेसे महाग जरी भेटले तर चालेल, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. लोकांपर्यंत चांगल्या प्रकार क्वालिटीचे प्रोडक्ट पोहोचणे, केमिकल मुक्त घर करणे आणि रासायनिक मुक्त शेती करणे, हे दोन त्यांचे उद्देश आहेत. जे की लोकांपर्यंत केमिकल मुक्त घर बनवायचे. जे आज तुमच्या दैनंदिन जीवनात जे शरीरामध्ये केमिकल जात आहे, आयुष्य त्यांचं कमी होत चालले. जे लोक पहिले 100 वर्ष प्लस जगत होते, आज 100 नाही आहे. आज व्यक्ती 60 वर्षापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि जर हे सिलसिला असाच कंटिन्यू जर राहिला तर 60चं तुम्हाला 30 वर्ष 40 वर्ष पर्यंत वेळ लागणार नाही. कारण की रासायनिक खत आणि हे केमिकल हे दोन्ही मिळून माणसाला खतम करण्याच्या मार्गावर लागलेला आहे. उद्या जर शेतकरी जर रासायनिक शेतीनं जर शेती करत असेल तर त्याला शेती करण्यायुक्त जमीन राहणार नाही. आणि जर केमिकलच खात बसलाय माणूस तर एक दिवस माणसाचं आयुष्य कमी कमी होत चालेल. आज आम्ही येताना एक चर्चा करत होते की जांबाची झाडं बघत असाल तुम्ही, पहिले किती वर्ष लागत होते जांबाच्या झाडाला जांब येण्यासाठी? लगभग 1-2 वर्ष लागत होते. आता जेव्हा मार्केटमधून घेऊन येतो तेव्हाच त्याच्या झाडाला जांब येतात, है ना. हे फास्ट दुनियामध्ये आपण आपल्या लाईफला विसरून गेलेला आहे. आणि तीच लाईफ जर आज आपण सुरूपासून केले तर प्रोडक्ट हे खूप महत्वाचे आहे. आणि ते क्वालिटी प्रोडक्ट आज तुमच्या समोर दाखवतो. जसे इथं सरने काढून ठेवलेलं आहे. सर्वात पहिले आहे की हे गॅल्वेची पेस्ट आहे. आणि पेस्ट अलग अलग प्रकारे मार्केटमध्ये सुद्धा आहे ना. आता मी नाव घेणार नाही त्या पेस्टचे, पण पेस्ट अलग अलग पद्धतीनं आहे. जे की अलग अलग ब्रँडचे, प्रत्येक व्यक्ती अलग अलग ब्रँड यूज करते. जसा आज आम्ही गॅल्वेचा ब्रँड यूज करतो तसे तुम्ही अलग अलग ब्रँड यूज करत असते. तसे माझ्याजवळ अलग अलग ब्रँडचे पेस्ट आहेत. त्या पेस्ट आणि आमच्या पेस्ट मध्ये फरक का, डिफरन्स का, ते तुम्हाला दाखवणार. तयार आहे तुम्ही? जसं आता आपण हे पेस्ट घेत आहे है ना, हे पेस्ट आपण या रकान्यात घेऊ. जे पहिला रकाना आहे ही पेस्ट घेतलेली आहे मी. घेतलेली आहे. जे की मार्केटचे ब्रँड आहे, जे की खूप लोक विश्वास करतात, ते ब्रँड मी तुम्हाला करून दाखवतो है ना. तुम्हाला प्रोडक्ट बघितल्या कळते की हे प्रोडक्ट कोणतं आहे. कारण की तुम्ही एवढे तर हे नाही, मी हातात घेतले की तुम्हाला समजते की याचा ब्रँड कोणता आहे ना. त्या सगळ्या ब्रँडचे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे की प्रोडक्ट आपल्याजवळ कसा. याला ओळखता? हे सगळे याचे मी घेत आहे. आणि लास्टला आपली गॅल्वेची पेस्ट घेत आहे. प्रोडक्टचा डेमो चालला आहे की कोणतं प्रोडक्ट बेस्ट आहे. मार्केटमध्ये खूप काही कंपन्या प्रोडक्ट सेल करतात, तर त्याच्यामध्ये काही कंपन्या हे पण म्हणून सेल करतात की आमच्यामध्ये केमिकल कुठल्याही प्रकारचे नाही. अशा पण काही कंपन्यांचे पेस्ट आहेत. तर कोणतं पेस्ट शरीरासाठी सर्वात चांगलं आहे तुम्हाला सांगा? ही आहे ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात त्याला. ऍसिडचं काम काय असते हे माहित असेल तुम्हाला, की जे केमिकल असते त्याला रिॲक्ट करते तुला, बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्ही ऍसिडचा वापर केला गेलेला आहे. आणि हे सगळे याच्यावर मी तुम्हाला ऍसिड टाकतो, जो पेस्ट फेस मारेल, बुडबुड्या मारेल, त्याच्यात केमिकल आहे. ज्या पेस्ट मध्ये बुडबुड्या येणार नाही, फेस येणार नाही, त्याच्यात केमिकल नाही. तर आपण 4 पेस्ट घेतलेले आहे गॅल्वेचे धरून. अदर कंपनीचे 3 पेस्ट आहेत आणि आपली गॅल्वेचे धरून 4 पेस्ट. 4 याच्यावर मी तुम्हाला टाकतो. पहिला आहे अदर कंपनीचा, हे दुसरा आहे अदर कंपनीचा, हे तिसरा आहे अदर कंपनीचा, आणि हे गॅल्वेचा आहे.
याच्यात अजून टाकतो मी, तुम्हाला वाटत असेल ते आपल्या या गॅलरीच्या पेस्टमध्ये आवश्यकता नाही पडणार. कारण की ज्यावेळेस केमिकल आपल्या शरीरामध्ये जातो तेच एक मोठी बिमारी पडून समोर बाहेर निघतं, बरोबर. हे तुम्ही मार्केटले ब्रँडेड प्रोडक्ट पाहिले ज्याच्यामधून केमिकल कशा पद्धतीने, मला असं वाटतं की हॉलमध्ये थोडं दुखतन पण झाल्यासारखं होत आहे, डोळ्याला त्रास होत आहे कारण केमिकल बाहेर निघत आहे, बरोबर वाटत आहे ना. कारण की केमिकलचं रिएक्शन होतं. केमिकलचं काम काय असतं, ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, ते आपण जादा करून ना बाथरूम धुण्यासाठी घेऊन येतो. ज्यावेळेस बाथरूम मध्ये जास्त घाण होते, बाथरूम मध्ये टाकल्यानंतर तिथं पूर्ण फेस येतं आणि ते थोडं क्लीन होण्यास मदत होते. तर तेच ऍसिड टाकलेलं आहे, नॉर्मल वाला ऍसिड आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्याच्यामधून किती हे निघालं आहे. त्या बाथरूमचं नाव घेतलं तर मी थोडंसं बाथरूमच्या ह्याच्याबद्दल बोलतो. हे जे बाथरूमचा प्रोडक्ट आहे अर्थात ज्याचा 2 मजली 3 मजली 4 मजली बिल्डिंग मध्ये आपला कोणाशी संबंध नसते आणि बाथरूम धुण्यासाठी आपण टॉयलेट क्लिनर मार्केटमधून आणतो. मार्केटच्या आणि गॅलवेच्या टॉयलेट क्लिनर मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही जास्त तर प्रॉब्लेम बिल्डिंग मध्ये येतात की लोकांचे पाईप लिकेज होतात. बिल्डिंगच्या बघितलं असेल तर पाईप जास्त लिकेज होतात. लिकेज होण्याचं मागचं कारण आहे की तो असते त्याच्यात केमिकल. आपण केमिकल जेव्हा टॉयलेट क्लिनर टाकतो त्याच्यात ते पूर्णपणे जे पाणी असते ते पूर्णपणे केमिकल काय असते ते पाईप, आणि त्या केमिकलच्या प्रेशरनं काय होते की पाईप कॅपॅसिटी पेक्षा जास्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे ते पाईप लिकेज व्हायला सुरुवात होते. आपल्या टॉयलेट क्लिनर जर वापरसाल तर याच्यात केमिकल युक्त प्रोडक्ट आहे आणि हे दुसरं एक अजून याचा डबल फायदा आहे. पितळच म्हणतात, पितळ किंवा तांबे, तांबे तांबे पितळ पितांबरी, तांब्याचे भांडं धुण्यासाठी आपण पितांबरीचा यूज करतो है ना. त्यावेळेस पाहता की पूर्णपणे ते पाहिजे तसं क्लीन नाही होत, परंतु आहे टॉयलेट क्लीनर. परंतु तांब्याचे जे काही तुमचे भांडे आहेत घरी किंवा तांब्याच्या किंवा पितळच्या त्या वस्तू धुण्यासाठी ते एकदम भारी आहे. एक वेळेस तुम्ही जरूर यूज करून पहा, पूर्णपणे एवढं क्लीन निघेल ना तुम्हाला पितांबरीची कधी गरज पण नाही पडणार. असे प्रोडक्ट आहे. हे फक्त एवढंच करायचं, बाथरूम धुयाच्या पहिले याच्यातलं काढून घ्यायचं बॉटल मध्ये बाजूला. फक्त एवढं करायचं, ठीक आहे. आता हे दुसरं मी तुम्हाला डेमो पेस्टचं बघितले तुम्ही डेमो. ही आहे प्रोडक्टची क्वालिटी, जे की गॅल्वेच्या पेस्ट मध्ये पूर्णपणे भरून मी ऍसिड टाकलेलं होता, जरा सुद्धा तुम्हाला फेस दिसलेला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे प्रोडक्टचे जसे हे गॅल्वेचा रूपबम हे साबण आहे, जे की मार्केट पेक्षा खूप स्वस्त आहे. जर मार्केटचं एक साबण मी सांगितलं तर हे एक ब्रँड आहे जे की खूप लोक वापरतात याला, जे की लगाव और मेरे तरफ गोरा बनाओ ऍडव्हर्टाइज चालते है ना. त्याची याची क्वांटिटी सेम आहे. ते बी 125 ग्रामची आहे आणि हे बी 125 ग्रामची आहे. त्याची किंमत 70 रुपये आहे आणि याची किंमत MRP 69 आहे है ना. आणि क्वालिटी काय आहे ते आपण बघू दोन्ही साबणीच्या. तर साबणी तर माझ्याकडे भरपूर आहेत, पण तुम्हाला फक्त 2 साबणीच्या मी करून दाखवतो, जे की मार्केटचे भरपूर आहेत. माझ्याकडे 2 ग्लास आहेत, तर मी 2 ग्लासचे एक गॅल्वेच्या आणि एक मार्केटच्या साबणचं मी तुम्हाला करून दाखवतो. आता पाणी इथलंच घ्यायलो मी, की पाण्यात काय मिसळलेलं असेल असं वाटतं, त्याच्यामुळे पाणी इथलंच आहे. आणि या ग्लास मध्ये मी पाणी टाकलेलं आहे. दिसायला ना तुम्हाला सगळ्यांना? हा नाही नाही, ते पिशवीतच आहे साबणी ज्याच्यातून काढली खाली असं. ठीक आहे, नाही जाऊ शकत. कटर आहे का छोटस कटर? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चाकू नाही आहे तर मी तुम्हाला याचं करून दाखवतो. एक आपल्याला एक मार्केटमधलं खूप मोठं एक नामी ब्रँड आहे लायझॉल, आणि हा ब्रँड जर सर्वसाधारण व्यक्ती पण विकत घेऊ शकत नाही. याचं काम काय, फ्लोर क्लीन करणे. ज्यावेळेस आपण घराची साफसफाई करतो, सर्वसाधारण व्यक्ती याची किंमत पाहून ना घेऊ पण नाही शकत, पण मार्केटमधला देशातला सर्वात जास्त म्हणजे लोक याला यूज करतात. कारण म्हणतात याच्यापेक्षा चांगलं नाही म्हणतात घर साफ करायचं म्हणलं तर. असा मार्केटमधला एक नामी ब्रँड आहे. तर जास्त करून जे काय आपण फ्लोर क्लीनर वापरतो त्याचं काम काय असतं तुम्हाला माहिती असेल. लेडीजला सर्वांना काय काम असतं, आपण का फरशी आपली बार बार साफ करतो? कारण की आपण दिवसभर बाहेर फिरून येतो,
पायाला भरपूर काही अलग अलग प्रकारचे जंतू म्हणा, कीटाणू म्हणा आपल्या पायाद्वारे घरात येतात, किंवा आपण घरामध्ये राहतो त्याच्यामुळं तिथं आपलं काही जेवण करते वेळेस पाणी सांडतं, हे सांडतं, त्याच्यामुळं साफसफाई, गंदगी पसरू नये, कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया काही फैलू नये, त्यासाठी आपण फरशी धुत असतो, बरोबर. ऍक्च्युअली त्याचं काम काय असतं, क्लीन करणं, साफसफाई ठेवणं, बरोबर. तर हे मार्केटमध्ये चालणारं खूप मोठं प्रोडक्ट आहे. तुम्ही याचं कधी मला माहित नसेल शायद लाईझॉल याचं नाव आहे, मार्केटमध्ये चालतं, खूप जण यूज पण करत असतील. असं नाही म्हणत की आता हे प्रोडक्ट आणि आमच्याकडे एक आहे सरफेस क्लीनर, मल्टीपर्पज सरफेस क्लीनर, हे एक प्रोडक्ट आहे. आता या प्रोडक्टचा एक छोटासा डेमो करून दाखवतो तुम्हाला मिटकर सर. त्यासाठी माईक मध्ये बोला. याच्यात हे निळे आहे, जे उज्ज्वल कंपनीचं तुम्ही ओळखत असाल, हे निळे आपण टाकू या पाण्याला, म्हणजे बंद करायचं आपल्याला, म्हणजे खराब करायचं आहे, त्याला साफ कसं करते ते बघायचं आहे आपल्याला. पाणी म्हणजे फरशी आणि हे म्हणजे ते गंदगी वरती. तर हे 2 चम्मच आहेत आपल्याजवळ. दिसतं तुम्हाला? हे काय करू आपण, वेगवेगळे करू 2 ग्लास मध्ये. झालं पाणी सेम. तर आपण याच्या दोन्ही याच्यात याची क्वांटिटी टाकू. तुम्हाला जरूर क्वांटिटी एकदा मी दाखवतो. मला किती आहे सगळ्यांना सांगा. सॉरी किती आहे? 1 चम्मच. 1 चम्मच घेतली आणि हे याच्यात टाकायला मी. ठीक आहे, बघा त्याच्याकडे कलर बदलायले का, ते साफ करायले का, ते बदललं का त्याने. आता हे गॅल्वे कंपनीचं आहे सर्फेक्शनल. 1 चम्मच. हा 1 चम्मच. चम्मचभर नाही घेत. किती घेतले? थोडंसंच घेतलं ना. आता बघा, केलं क्लीन? केलं का? दुसरं एक तुम्हाला जादू दाखवतो. जादूगर नाही, तर तुम्हाला दुसरा एक जादू दाखवतो. ठीक आहे, तुम्हालाही जादूगार बनणार आहे. ह्याने तर साफ केलं नाही, पण कसं असते की एकदा जर पाणी बनवलं तर हे पाणी पुन्हा साफ करते का, कारण लेकरं असतात घरात, बाहेर खेळून पुन्हा येतात फरशीवर, पुन्हा हे पाणी काम करते की नाही ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, केलं का? मग टाळ्या नाही वाजवत. तर या पद्धतीने डेमो आहे. साबणीचं एक करू. लगातार एक पूर्ण 24 तास काम करा बरं. आता ते सकाळी झालं, दुपारी झालं, आणखी टाकलं तरी सफेद करेल ते. तुम्हाला एकदा जर बकेट मध्ये घेसाल, दुसरा एक सांगतो तुम्हाला फायदा. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, त्याची किंमत आहे 70 रुपये, याची किंमत आहे MRP 230 आहे. असे याच्यात या बॉटल्या एवढे 20 बॉटल बनतात. 20 बॉटलची बराबरी ही एक करते. मग आता महाग हे आहे प्रोडक्ट का हे आहे ते तुम्ही ठरवा. याचा एक ढक्कन 1 बॉटल काम करते. तुम्हाला दाखवली, त्याच्यामुळे क्वांटिटी दाखवली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे आपले आता दुसरं आहे, जे की 2 ग्लास तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. हे 2 ग्लास घेतलेले, पुन्हा मी पाणी घेतो याच्यात. बोलवणार आहे बिस्लेरीचा, साधं घेऊ का? मी इथलं पाणी याच्यामुळे घेतलं की जर बाहेरून आणला असेल तुम्ही म्हणला साधं पाण्यात काहीतरी असेल. नाही, बिस्लरीचं नाही, तुम्ही कोणताही पाणी वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पाणी आहे ते, पाणी म्हणजे पाणीच असते. आणि माणूस काळा गोरा कसं असतं. आता हे मळ म्हणून आपण बिटॅडिन आहे, हे जे मेडिकल मध्ये भेटते तुम्हाला,
है ना, हे पाण्याला गंदगी करायलो साबणीचं काम असते की शरीरावरचा मळ खतम करणे, है ना. तर कोणती साबण करते ते आपण बघू. हे पाणी म्हणजे माणसाचं शरीर आणि खराब झालंय. आता मळ टाकला. हा मळ. हे मी मळ तयार केलेला आहे, ठीक आहे. आता हे 2 ठिकाणी आपण पाणी करू द्या. झालं. निघाली की नाही? आता हे गॅल्वेज आहे जे की आपण याच्यात टाकत आहे, ठीक आहे. हा गॅल्वेजची सोप टाकलेली आहे. ठीक आहे, याच्यात सोप टाकलेली आहे. आणि आता हे जे आहे जे की मार्केट मधली साबण आहे. साबण लावता ना तुम्ही. हे दोन्ही, हे गॅल्वेचं आहे आणि हे मार्केटचं आहे. हे दोन्ही मध्ये बघा. आणि अजून जर 5 मिनिटं हे दोन्ही जरी ठेवसाल तर तुम्हाला हे जशास तसं दिसेल, याच्यात काहीच बदल दिसणार नाही. 5 मिनिटांना हे पाणी आपण जसं घेतलेलं होतं त्याच पद्धतीने हे करेल. जर तुम्ही घरी जर करून बघसाल तर तुम्हाला हे होईल. तुम्ही जे बी साबण वापरता, माझ्याकडे वेगवेगळे ब्रँडचे साबण आहेत, जे बी आपल्या मार्केटमध्ये साबणी भेटतात ते तुम्ही आणू शकता आणि या पद्धतीने डेमो करून दाखवू शकता. आता आम्ही जेव्हा कस्टमर जवळ जातो त्यांना फक्त विचारतो की तुम्ही कोणत्या ब्रँडचे प्रोडक्ट यूज करता आणि त्यांच्याच घरातलं मी प्रोडक्ट घेतो आणि त्यांनाच करून दाखवतो. त्या दिवशीच माझ्या समोर ते प्रोडक्ट फेकून देतात आणि गॅल्वेचे प्रोडक्ट यूज करतात. कारण याच्या मागचं उदाहरण, याच्या मागचं कारण हेच आहे, कारण की प्रोडक्टची क्वालिटी त्यांच्या नजरेसमोर आहे. कारण पाणी मी त्यांचंच वापरतो, प्रोडक्ट त्यांचेच घेतो, कारण की त्यांना डाऊट नाही वाटला पाहिजे, है ना. आज प्रोडक्ट मार्केट मध्ये तुम्हाला हे आज फेस बघा, पेस्ट मध्ये किती आहे. किडनीचं आयुष्य 250 वर्ष आहे, लिव्हरचं आयुष्य 250 वर्ष आहे. पण तरीही लोकांचं किडनी खराब का होत आहे, तरीही लोकांचं लिव्हर खराब का होत आहे. कारण की थोडं थोडं म्हणतात ना, थेंब थेंब तलास, तसं थोडं थोडं केमिकल आपल्या पोटात जात आहे आणि ती बिमारी उत्पन्न होत आहे. एकदाच कोणतीच बिमारी होत नाही. काही कालावधीच्या नंतर आज आपले टोंगळे आपल्याला चलू देत नाही, आज आपला कंबर दुखते, काम करू देत नाही, जास्त दूरपर्यंत चालू शकत नाही आपण, डोकं दुखते, केस पांढरे व्हायले, है ना, शरीर बनन झाले. याच्या मागचं सर्व कारण आहे रासायनिक खत आणि केमिकल. याला जर तुम्हाला खतम करायचं असेल तर तुम्हाला बिना केमिकलचे प्रोडक्ट वापरावं लागेल आणि रासायनिक शेती जिथं व्हायले तिथं तुम्हाला जैविक शेती सुरू करावं लागेल. कारण स्वतः मोठमोठाले जे लोक आहेत ते स्वतः सांगायले की आपल्याला रासायनिक बंद करायचं आणि जैविक शेती सुरू करायची, जे मराठीत सेंद्रिय खत म्हणतो आपण, है ना. ही शेती करणं खूप आवश्यक आहे. मी शॉर्टकटली तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. बाकी पुढे तुम्हाला चंपती सर कंटिन्यू करतील. तुमचा अमूल्य वेळ मी घेतला आणि मला चंपती सरने मौका दिला. थँक्यू, धन्यवाद. 40 पेक्षा जास्त प्रोडक्टचे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो की आमचे प्रोडक्ट मार्केटच्या प्रोडक्ट पेक्षा बेस्ट आहेत. प्रत्येक प्रोडक्टचा मी 40 प्रोडक्ट पर्यंत डेमो करून दाखवू शकतो. कारण की मला विश्वास आहे आमचे प्रोडक्ट काय आहेत, क्वालिटी प्रोडक्ट आहेत, है ना. बाहेर मार्केटून जे प्रोडक्ट आणता तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी भेटलच याची गॅरंटी नाही, बरोबर. क्वालिटी भेटलच याची गॅरंटी नाही, परंतु ग्लेज मध्ये जे काय प्रोडक्ट भेटतील तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट भेटतील. कारण की आमची ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही, आमची ऍडव्हर्टाइजमेंट करणारे आम्हीच. आज माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही एक पेस्ट घेऊन जासाल घरी, बरोबर. पेस्टचा जर रिझल्ट नाही आला तर दुसऱ्या वेळेस माझ्याकडे सांगणार, अरे म्हणतात लय बेकार आहे, सोडून द्या.
परंतु तीच पेस्ट जर चांगली असेल तर दुकान शोधत येतात गल्लीबोळीनं, कुठं दुकान आहे, आणि येऊन प्रोडक्ट घेऊन जातात. का घेऊन जातात? कारण की आमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे. प्रत्येक प्रोडक्ट आमचं क्वालिटी प्रोडक्ट आहे, कारण की आमची ऍडव्हर्टाइजमेंट आम्हीच करतो. आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं मार्केटमध्ये तुम्हाला मोठं बॅनरवर आम्ही पैसा खर्च करत नाही, ना तो कोणा हिरो हिरोईनला पैसा देऊन पैसा खर्च करत नाही. जे पैसे वाचतात तेच आम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये टाकून लोकांना प्रॉफिट देण्याचा प्रयत्न करतो. समजलं? बाहेर मधून जे काही मार्केटमधून प्रोडक्ट घेतात त्याची क्वालिटी असेलच याची गॅरंटी नाही, परंतु आमचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत. हे तर प्रूफ झालं. आतापर्यंत मी तुम्हाला 2 फायदे सांगितले होते. सर्वात पहिला फायदा सांगितला होता की बाहेरून प्रोडक्ट घ्याल तुम्हाला डायरेक्ट MRP वर प्रोडक्ट भेटतील. ठीक आहे सर? बाहेरून प्रोडक्ट घ्याल तर MRP वर भेटतील, परंतु आमच्याकडून प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला 10% ते 35% कमी मध्ये प्रोडक्ट भेटतील. जसं की साबण आहे, या साबणची किंमत 34 रुपये आहे, परंतु ही साबण तुम्हाला भेटेल मात्र 30 रुपयात, म्हणजे MRP पेक्षा कमी रेटमध्ये. समजत आहे? दुसरा फायदा मी तुम्हाला सांगितला होता की आमच्या कंपनीमध्ये फर्स्ट परचेस ऑफर आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिली वेळेस तुमचं दुकान जुनं दुकान सोडून नवीन दुकानामध्ये येऊन प्रोडक्ट घेता त्यावेळेस आम्ही त्याला फर्स्ट परचेस ऑफर देतो. फर्स्ट टाइम जर तुम्ही आमच्याकडून ऑर्डर घेताय तर 10% ते 15 ते 20% आम्ही तुम्हाला प्रोडक्ट फ्री देतो पहिली वेळेस. त्याच्यानंतर दर महिन्याला आमच्या कंपनीमध्ये एक ऑफर चालते, ज्या कंपनीचं नाव आहे लॉयल्टी बोनसच्या. लॉयल्टी याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये हे असतं की दर महिन्याला कंपनी फिक्स करते की तुम्ही 1500 रुपयाचे प्रोडक्ट घ्या, आम्ही तुम्हाला 2 प्रोडक्ट फ्री देऊ. तुम्ही 2500चे प्रोडक्ट घ्या, आम्ही तुम्हाला हे 4 प्रोडक्ट फ्री देऊ. हे दर महिन्याला चालतं. ही पण एक ऑफर भेटते, त्याला म्हणतो आम्ही बोनांची ऑफर. बोनांची ऑफर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10% ते 15% एक्स्ट्रा प्रोडक्ट भेटतात. त्याचबरोबर चौथा सर्वात महत्वाचा आणि सर्वात बेस्ट फायदा सांगतो. तुम्ही मार्केटमध्ये आज ज्यांचं जेवढं वय झालंय तेवढे वर्ष झालं आपण मार्केटमधून प्रोडक्ट विकत आणायला. असं कधी झालं का की पाठीमागच्या 10 वर्षापासून एकाच किराणा दुकानात आपण प्रोडक्ट खरेदी करून आणत आहे, आता दुकानदार म्हणजे यार दिवाळीचा बाजार माझ्याकडून फ्रीमध्ये घेऊन जाईल? नाही, उलट दिवाळीला रेट वाढवून टाकतात. काय करावं, माल शॉर्टेज आला की रेट वाढवून टाकतात. बरोबर ना? मार्केटमध्ये जर साखर कमी असेल तर साखरेचे 2 रुपयाने रेट वाढवून टाकतात. कारण माहिती आहे पर्याय नाही, मजबुरीने घ्यावंच लागणार आहे. घरी गोड करायचं म्हणजे घ्यावंच लागणार आहे. बरोबर? परंतु आमच्या कंपनीमध्ये एक लॉयल्टी नावाची एक लॉयल्टी बोनाच्या नावाची एक कंपोनंट आहे. लॉयल्टी बोनाच्यामध्ये असतं काय? आता एक सर्वसाधारण परिवारामध्ये जसं की तुम्ही सांगितलं 3000 पर्यंत प्रोडक्ट दर महिन्याला लागतात, राईट? 3000 पर्यंत प्रोडक्ट दर महिन्याला लागतात. जर तुम्ही हेच 3000 प्रोडक्ट मार्केटमध्ये पाठीमागच्या 50 वर्षापासून घेऊन येत आहेत, तुम्हाला कधी फ्री प्रोडक्ट दिले नाही दिले, परंतु हेच जर प्रोडक्ट तुम्ही दर महिन्याला 3000चे प्रोडक्ट जर तुम्ही ग्लेज कडून घेतले, जास्त नाही फक्त 6 महिने कंटिन्यू 6 महिने घेऊ शकता. 6 मंथ जर तुम्ही जर प्रोडक्ट जर ग्लेज कडून जर घेतले तर तुम्हाला आम्ही 7व्या महिन्यात, कोणत्या महिन्यात? 7व्या महिन्यात जेवढ्या किमतीचे तुम्ही प्रोडक्ट घेताय तेवढ्याच किमतीचे एकदम प्रोडक्ट फ्री देऊ. कसं राहील? बेस्ट राहील. 6 महिन्याचा किराणा आमच्याकडून घेऊन जा, 1 महिन्याचा किराणा बिलकुल फ्री. काय नाही अजून मजा आहे ना? यानी की तुम्ही लगातार 6 महिने आमच्याकडून प्रोडक्ट घ्या. 3000चे अवरेज सांगितलं तुम्हाला. तुम्ही 2500चे घेऊ शकता, 3500चे घेऊ शकता, 4000चे घेऊ शकता. तुमचं 6 महिन्याचा अवरेज काढायचं. जास्तीत जास्त 5000 पर्यंत फ्री भेटतात. म्हणजे जे तुम्ही प्रोडक्टचं 6 महिन्याचं अवरेज निघतं तेवढ्या अवरेजचे प्रोडक्ट तुम्हाला एकदम आम्ही फ्री देऊ. प्रोडक्ट फ्री तर देऊ. त्याचबरोबर कंपनीने एक क्लब बनवला. कंपनी टर्नओव्हरचे 7% पैसे या क्लबमध्ये येतात. या क्लब बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट सांगतो. या क्लब मधून तुम्ही 6 महिने कंटिन्यू आमच्याकडून प्रोडक्ट घेतलं, याचा अर्थ की या क्लब मधून 7व्या महिन्यात तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जर टाकले तर कसं राहील? कमीत कमी आजपर्यंत ज्यांना 6 महिने कंप्लीट झालेत ना, आता प्रोडक्ट घेण्यावर असतं. जर कोणी बाउंड्रीवरच घेत आहे त्याचा कमीत कमी 2,500 ते 3,000 हमखास आले. 2,500 ते 3,000 रुपये आलेत. जे 5,000 7,000 अवरेज मध्ये प्रोडक्ट घेतले त्यांचे 4,000 5,000 6,000 पर्यंत पैसे आहे वापस आले. म्हणजे 7व्या महिन्यात आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा फ्री प्रोडक्ट देऊ. त्याचबरोबर काय करू? पैसे पण फ्री देऊ. सोने पे सुहागा. यस यार. आणि जर तुम्ही जर म्हणले सर ठीक आहे 6 महिने, जर मी वर्षभर कंटिन्यू घेतलं तर काही जण असतात दादा प्रोडक्ट चांगले क्वालिटी आहे सर्व, मी वर्षभर कंटिन्यू तुमच्याकडून घेतलं तर तुमच्यासाठी डबल ऑफर.
तुम्ही माझ्याकडून 12 महिने लगातार माझ्याकडून म्हणजे आमच्या ग्लेज कंपनीकडून तुम्ही इथून घेतले तरी चालतात, शॉपमधून ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता. जर तुम्ही 12 महिने कंटिन्यू जर प्रोडक्ट जर 3-3 हजाराचे घेतले आमच्याकडून, मी 3,000 तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे, कमी जास्त होऊ शकतात, कमीत कमी 2400 रुपये है ना. 1500 रुपयाची पण घेऊ शकता, पण 1500 थोडे कमी फायदा आहे. 3,000चे प्रोडक्ट लागतातच प्रत्येक परिवारात, म्हणून 3,000चं एक्झाम्पल घेऊन चालू. जर तुम्ही 12 महिने कंटिन्युअली 3-3 हजाराचे प्रोडक्ट जर आमच्याकडून जर घेतले, तर आम्ही तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये जे तुम्ही प्रोडक्ट घेत आहे त्याचं जे अवरेज बनत आहे, अवरेज माहिती आहे ना, अवरेज बनत आहे त्याच्या दुपटीनं प्रोडक्ट फ्री देऊ. माहिती गोष्ट म्हणजे दुपटीनं, म्हणजे 3,000च्या दुपटीनं किती राहिले तर 6,000चे प्रोडक्ट फ्री देऊ. डायरेक्ट तुमच्या आयडीवर एक वाउचर शो होईल, तुम्ही तुमच्या मनावर 250 प्रोडक्ट पैकी जे पाहिजे प्रोडक्ट ते सिलेक्ट करून घेऊ शकता. 6,000चे बिलकुल फ्री, 6,000चे प्रोडक्ट पण फ्री आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसा पण फ्री. एका 6 महिन्याला एकदा भेटला या क्लब मधून, परत 13व्या महिन्यात पण या क्लब मधून पैसा भेटेल. कसं राहील? आता टोटल तुम्हाला एका वर्षाचं काढून दाखवतो. तुम्ही एका वर्षामध्ये 12-12 हजाराचे प्रोडक्ट 12 महिने 3-3 हजाराचे प्रोडक्ट घ्यायले. किती प्रोडक्ट घेतले तुम्ही? 36,000चे, बरोबर. 36,000चे प्रोडक्ट घेतले. तुम्हाला 7व्या महिन्यात कितीचे प्रोडक्ट भेटले? 3,000चे. आणि 13व्या महिन्यात कितीचे भेटले? 6 आणि 3 किती झाले? म्हणजे एक वर्षभर जर कंटिन्यू तुम्ही आमच्याकडून प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला एका वर्षात 9,000चे प्रोडक्ट फ्री भेटत आहे. 9,000चे प्रोडक्ट फ्री भेटत आहे. म्हणजे 36चा कितवा भाग आहे? 9 चौक 36 म्हणजे 4था भाग, म्हणजे 25%. वर्षभर कंटिन्यू आमच्याकडून जर तुम्ही जर प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला इथून 25% प्रोडक्ट फ्री भेटायले की नाही भेटायले? हे फक्त सांगायला असं म्हणून नाही, भरपूर जण, मी स्वतः मी फ्री प्रोडक्टचा लाभ घेतलेला आहे. इथं भरपूर काही लोक ज्यांनी लॉयल्टी क्वालिफाईड होती 6 महिने. इथं जीव तोडे सर यांनी पण लॉयल्टी क्वालिफाईड केली. त्यांना 6 महिने झाले, त्याला 100% भेटणार. कोणाला फोन करायची गरज नाही, विचारायची गरज नाही. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. सॉफ्टवेअर मध्ये कंपनी चेकच होत आहे ऑटोमॅटिक. तुम्हाला बरोबर 6 महिने झाले, तुम्हाला विचारायची गरज नाही माझा चेक बनला की नाही, पैसे भेटणार नाही भेटणार, तुमच्या आयडीवर ऑटोमॅटिक चढून जातं. म्हणजे तुम्ही बाहेरून मार्केटमधून सालोसाल पिढ्या गेल्या बाहेरून प्रोडक्ट आणण्यामध्ये, पण कधी फ्री प्रोडक्ट नाही दिले. परंतु फक्त 6 महिने आणि 12 महिने जर आमच्याकडून कंटिन्यू प्रोडक्ट घेतले, तुम्हाला या सर्व ऑफर भेटतील. या सर्व ऑफरचा फायदा तुम्हाला भेटेल. समजत आहे? 6 महिन्यानंतर परत 6 महिने झाले, परत भेटत राहील, जिंदगी भर भेटत राहील. जोपर्यंत कंपनी काय याच्यावर नवीन नियम नाही आणणार, जोपर्यंत नवीन काही काढणार नाही, तोपर्यंत भेटत राहील. माझी गोष्ट समजली? आता आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत. काय म्हणलं मी? तुम्ही मार्केटमध्ये जाता, मार्केटमध्ये जाऊन काही भरपूर कंपन्यांचे प्रोडक्ट असतात. तुम्ही काय म्हणता, मार्केटमध्ये जाऊन थोडं महाग दाखवा, आपल्याला काय वाटतं थोडं महाग म्हणजे थोडी क्वालिटी. तर असं नसतं, काही प्रोडक्टच्या बाबतीत असतं पण, बरोबर ना. आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत, त्याच्यामुळे मार्केट रेटपेक्षा 10-20 रुपयानं महाग आहेत. मला माहिती आहे का आहे? तर क्वालिटी इथं. मार्केटमध्ये जर गेलं तर तुम्हाला अलग अलग प्रकारचे ब्रँड भेटतील. जसं तुम्ही परफ्यूम जर घ्यायला गेलं, एक परफ्यूम भेटेल 100 रुपयाला पण भेटतं, आणि एक भेटेल 500 रुपयाला पण भेटतं, आणि 1000 रुपयाला पण भेटतं. आता तुम्ही म्हणसाल 1000 मध्ये 100 मध्ये काय फरक? जमीन आसमानचा फरक असतं की नाही? असतं. तसेच आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे मार्केट रेटपेक्षा 10 ते 20 रुपयानं महाग आहे, बरोबर. परंतु एक वर्षभर कंटिन्यू जर प्रोडक्ट जर तुम्ही आमच्याकडून घेतले तर तुम्हाला फायदा किती व्हायला? सर्वात पहिले फायदा 10% ते 15%, 10 ते 35% एक फायदा, राईट. दुसरा फायदा 10 ते 20%, 10 ते 15% 25%. टोटल जोडावर किती होत आहे? 10-20 कमीत कमी जोडू, 10-20-30-40-50-55. कमीत कमी जरी म्हणलं तर 55 सोडा, मी म्हणतो 50% तुम्हाला फायदा होत आहे. जास्त नाही, किती टक्के? 50%. तर तुम्हाला तर सरळ प्रोडक्ट अर्ध्या रेटमध्ये भेटत आहेत ना. अशी कोणती कंपनी आहे किंवा असा कोणता प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्या किमतीत प्रोडक्ट भेटतील? एक छोटस उदाहरण सांगतो. हे तेल आहे, उदाहरण सांगतो, याची किंमत कमी आहे ऍक्च्युली. हे तेल आमच्या कंपनीमध्ये भेटतं 120 रुपयाला, उदाहरण सांगतो है ना. मार्केटमध्ये असंच तेल आहे जे की तुम्हाला भेटतं 90 रुपयाला. तुम्ही म्हणसाल यार तुमचं तो प्रोडक्ट 30 रुपयाला महाग आहे, उदाहरण सांगा, रेट कमी यायचा है ना. मार्केट म्हणलं तर 90 रुपयाला भेटायला आणि तुमचं 120 ला भेटायला. परंतु मार्केटमधले जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये क्वालिटी नाही, ह्या गोष्टी नाही, तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्ही काय म्हणता, चला ठीक आहे 30 रुपयाला स्वस्त भेटायला तुम्ही घेऊन टाकता.
परंतु हे 30 रुपयाला महाग प्रोडक्ट आहे, परंतु एक वर्षभर लगातार जर तुम्ही जर फायदा जर घेतला, मी MRP वर सांगत आहे, तर हे प्रोडक्ट तुम्हाला अर्ध्या किमतीत भेटत आहे, 50% डिस्काउंट. म्हणजे 120 चे अर्धे किती झाले? 60. आता सांगा, मार्केटचं प्रोडक्ट महाग आहे का आमचं प्रोडक्ट महाग आहे? मार्केटचं महाग आहे, परंतु याच्यासाठी कंटिन्यू एक वर्षभर तुम्हाला प्रोडक्ट घ्यावं लागतील. तर या पद्धतीने तुम्ही प्रोडक्टचे फायदे घेऊ शकता. हे सर्व फायदे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्याच्या नंतर भेटून जातील, सर्वच्या सर्व. माझी गोष्ट समजली? आज आमच्यासोबत काही व्यक्ती जुडतात, फक्त जे गृहिणी असतात, घरी काम करणारे किंवा काही जेंट्स असतात, ते फक्त प्रोडक्ट यूज करतात. आपण किराणा सामान आणतोच ना कुठून तरी, तर आम्ही इथून आणतो. फक्त तुम्ही प्रोडक्ट जर घेतले तर प्रोडक्टचे सर्व फायदे तुमचे होतील. ज्या काही गोष्टी सांगल्या एकदम ओरिजिनल आहेत, याच्यामध्ये काय तुम्हाला बडून चढून मी सांगितलं नाही. हे सर्व बेनिफिट कंपनीचा बिझनेस प्लॅन आहे, त्या बिझनेस प्लॅन मध्ये पण लिहिलेले आहे. ओके, आतापर्यंत मी तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितली आणि मी आशा करतो की सर्वांना चांगल्या पद्धतीने समजला असेल. समजलं? आता दुसऱ्या गोष्टीवर जातो, कारण की तुम्हाला मी सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला होता, असं का होतं की काही लोक खूप पैसा कमवतात आणि काही लोक नाही कमवत टाइममुळे, है ना. प्रत्येकाचं म्हणणं आहे की मला सर इथं बिझनेस करायचा आहे. ग्लेज पाशी दोन गोष्टी आहेत, एक प्रोडक्ट बद्दल आता सांगितलं, आता सांगत आहे बिझनेस प्लॅन बद्दल. ग्लेज कंपनी पाशी बिझनेस प्लॅन, त्या बिझनेस प्लॅनवर काम करून त्या ग्लेज मध्ये आज असे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, जे दर महिन्याला लाखो रुपये इन्कम करतात, वर्षाची करोडो रुपये इन्कम करतात, ज्यांचे घर परिवार या बिझनेस मुळे चालतात. कारण की यांनी ऍज अ करिअर या बिझनेसला करतात. काही जण फुल टाइम देऊन काम करतात, काही जण पार्ट टाइम देऊन काम करतात, काही जण दिवसातून फक्त 1 घंटा देऊन काम करतात, पण सर्वजण चांगले इन्कम करतात, सर्वजण समाधानी आहेत. असाच एक बिझनेस प्लॅन आहे जे की तुम्हाला मी सांगतो. आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग बिलकुल फ्री आहे, बरोबर. जॉईनिंग झाल्या आतापर्यंत मी तुम्हाला 2च इन्कम सांगितल्यात पहा. 2 इन्कम तुम्हाला आठवण नसेल. पहिली इन्कम सांगतो की प्रत्येक प्रोडक्ट एमआरपी पेक्षा कमी भेटतं डीपी रेटवर, त्याला म्हणतात रिटेल प्रॉफिट. समजलं? पहिली इन्कम कोणती? रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट किती टक्के? 10% ते 35% एक इन्कम, बरोबर. आता आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग फ्री आहे, जॉईनिंग कोणी पण करू शकता, फक्त 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर जसं तुम्ही जॉईनिंग करसाल तसं कंपनी तुम्हाला एक ID नंबर देते आणि तुमचं एक लेवल जनरेटर, ज्याचं नाव आहे स्टार्टअप डिस्ट्रीब्युटर, ज्या लेवलचं नाव आहे ST. जसं तुम्ही जॉईनिंग करसाल तसं तुमचं लेवल बनतं 0%चं लेवल. 0%. या लेवलवर कुठल्याही प्रकारचं कमिशन नसतं, परंतु प्रोडक्टचे सांगितलेले सर्व बेनिफिट भेटतात, बरोबर. परंतु या लेवलवर जसं तुम्ही 3000 ते 4000च्या आसपास बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवलवरून प्रमोशन होतं. या लेवलवरून प्रमोशन होऊन तुमचं लेवल बनतं, ज्या लेवलचं नाव आहे RD म्हणजे रिटेल डिस्ट्रीब्युटर. 5%. किती हजाराचा बिझनेस केल्यानं? म्हणजे एका महिन्यातच घरचं सामान घ्यायचं प्रमोशन झालं. 3 ते 4000च्या आसपास प्रोडक्ट जर सामान जर घेतलं डायरेक्ट प्रमोशन होईल. आता यानंतर तुम्ही जेवढा काही स्वतः बिझनेस करणार, तुम्ही स्वतः बिझनेस करणार, त्या बिझनेसवर 5% प्रॉफिट कंपनी तुम्हाला देणार. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही या 5% लेवलवर येतात त्यावेळेस तुमचा लगभग 12,000 ते 15,000च्या आसपास ज्यावेळेस बिझनेस होईल त्यावेळेस कंपनी तुम्हाला 60%चं लेवल देते. आता तुमचं प्रमोशन होऊन काय होईल? 60%चं. आमच्या बिझनेसची खासियत सांगतो. सर्वात पहिली खासियत, एकदा प्रमोशन झालं तर डिमोशन होणार नाही. एकदा प्रमोशन झालं तर डिमोशन होणार नाही. दुसरी खासियत, आमचा बिझनेस प्लॅन ॲक्युमुलेटेड आहे. ॲक्युमुलेटेडचा अर्थ होतो प्लस होत जाणे. जसं की आपल्याला बिझनेस किती करायचा? 12 ते 15,000चा बिझनेस करायचा, राईट. सर्वसाधारण व्यक्ती आहे. या महिन्यात तुम्ही मात्र 2,000चे प्रोडक्ट घेतले, ओके. आता पुढच्या महिन्यात परत 15,000चे घ्यायचे का नाही? या महिन्यात 2,000चे घेतले, नेक्स्ट महिन्यात परत तुम्ही 4,000चे प्रोडक्ट घेतले, 6,000चे झाले. परत नेक्स्ट महिन्यात 6,000चे प्रोडक्ट घेतले, 12,000चे झाले. परत नेक्स्ट महिन्यात 2,000चे प्रोडक्ट घेतले, परत झाले 14,000चे. झालं 14,000 टार्गेट कंप्लीट, झालं प्रमोशन. म्हणजे काही टाइम लिमिट नाही. तुम्ही पाठीमागच्या महिन्यात केलेला बिझनेस या महिन्यात काउंट होतं. आज भारतामध्ये हजारो कंपन्या आहेत, पण कोण्याच कंपनीमध्ये आज सिस्टम नाही की ग्लेजमध्ये पाठीमागच्या महिन्यातला बिझनेस या महिन्यात प्रमोशनसाठी काउंट होईल, बरोबर. आमचा बिझनेस प्लॅन कोणता आहे? ॲक्युमुलेटेड प्लॅन आहे. समजलं? ज्यावेळेस तुम्ही 12 ते 15,000चा बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवल किती पर्सेंटवर जाईल? 7%वर. त्यानंतर जसं तुम्ही या लेवलवर गेल्याच्या नंतर जसं तुम्ही 60 ते 70,000चा बिझनेस करसाल, 60 ते 70,000चा बिझनेस तुमचं लेवल बनेल 9%. त्याच्यानंतर नेक्स्ट महिन्यामध्ये जसं तुम्ही 1 ते 1.25 लाखाचा बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवल बनेल 9%वरून डायरेक्ट 10%वर.
10%च्या नंतर जसं तुम्ही 2 ते 2.5 लाखाच्या आसपास बिझनेस करसाल, 2 ते 2.5 लाखाचा बिझनेस करसाल, त्यावेळेस तुमचं लेवल बनल 11%वर. 11% लेवलचं नाव आहे मास्टर. कोणतं लेवल आहे? मास्टर. म्हणजे जे तुम्हाला 2.5 लाखाचा बिझनेस करायचा त्याच्यामध्ये पहिले 1.5 लाख ऑलरेडी प्लस आहे. म्हणजे नवीन किती करायचं? 1 लाखाचा. बरोबर ना? कारण प्लस करत आलो. 2.5 लाखाच्या आसपास जर तुमचा बिझनेस जर झाला तर तुमचं लेवल कोणतं बनतं? मास्टर. आणि असली इन्कम सुरू होती मास्टर लेवल पासून. आतापर्यंत एक इन्कम सांगितली रिटेल प्रॉफिट. दुसरी इन्कम कंपनीमध्ये आहे जे की तुम्हाला 5% पासून सुरुवात करून 11% पर्यंत सांगितलं. याच्या समोर पण लेवल आहे जे की 21% पर्यंत तुम्ही इन्कम करू शकता. म्हणजे ही दुसरी इन्कम झाली तुम्हाला 5% पासून 21% पर्यंत इन्कम करू शकता. समजलं? त्याच्यानंतर मास्टर बनलं तर ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होती. मास्टर पर्यंत तर साधं होतं ना, तर खर्चा पाणी कधी 500 तर कधी 1000, बस याच्यामध्ये समाधानी. परंतु मास्टर बनण्यासाठी तुम्हाला लगभग 2.5 ते 3 लाखाच्या आसपास बिझनेस करावा लागतो. बरोबर? परंतु एकट्याला बिझनेस नाही. तुम्हाला सुरुवातीला एक कहाणी सांगितली होती, आठवत असेल तर, राम बजाजची. श्रीमंत बनायचं म्हणलं तर एकट्यानं काम करून चालणार नाही. आपल्याला पण आपल्यासोबत काही व्यक्ती हे करावं लागतील. बरोबर ना? तर जर तुम्ही स्वतः जॉईनिंग झाले आणि तुम्ही जर जास्त नाही, जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही मार्केटिंग करता, फक्त आमचे प्रोडक्ट चांगले आहेत म्हणून तुमच्या 2-3 मित्रांना सांगितलं आणि त्यांनी प्रोडक्ट घेतले, ते जे प्रोडक्ट घेतील ते पण तुमचाच बिझनेस झाला. त्यांनी जॉईनिंग केली ते पण तुमचाच बिझनेस झाला. म्हणजे तुम्हाला इथं छोटीशी टीम बनवावं लागेल. ज्याला जेवढं जास्त पैसा कमवायचा आहे त्याला तेवढी मोठी टीम बनवावं लागेल. ज्याच्याकडे सर्वात मोठी टीम तो आज जगात सर्वात श्रीमंत. जगात सर्वात श्रीमंत कोण आहे सध्या? आता तो झाला टेस्ला कंपनीचा, पण याच्या अगोदर होता अमेझॉनवाला. बरोबर ना? का श्रीमंत? कारण की जगामध्ये सर्वात मोठं नेटवर्क त्याच्याकडे. भारतातली गोष्ट, भारतामध्ये सर्वात श्रीमंत कोण? अंबानी. का? 40 करोड कस्टमर आहेत जिओचे. प्रत्येक कस्टमर 10 रुपये इन्कम करून देत आहे. किती वेळेने? डोक्याच्या वरी जात, आपल्याला प्लस मायनस पण नाही ना. बरोबर ना? का? कारण की सर्वात मोठं नेटवर्क त्याच्याकडे. तुम्हाला मी पहिल्याच एक्झाम्पल मध्ये क्लिअर केलं, राम बजाजच्या कहाणीमध्ये. आठवण काय? त्याच पद्धतीने तुम्ही जेवढं लवकरात लवकर करसाल या मास्टर लेवल पर्यंत येण्यासाठी आमच्याकडे खूप काही असे डिस्ट्रीब्युटर आहेत. मी स्वतः फक्त 3 महिन्यात इथपर्यंत पोहोचलो. किती महिन्यात? काही जण 3 महिन्यात येतात, काही जण 4 महिन्यात येतात, काही जण 6 महिन्यात पण येते. त्याच्या काम करण्याच्या स्पीडवर आहे. किती लवकर प्रमोशन घ्यायचं. काही लोक 3 महिन्यात पण येतात, काही लोकांना 1 वर्ष पण लागतं. का लागतं? कारण काम करण्याच्या स्पीडवर आहे. जसं मास्टर बनसाल तर ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होती मास्टर लेवल. आम्ही म्हणतो एक सोन्याच्या तिजोरीची चाबी आहे. कोणतं लेवल? मास्टर लेवल. मास्टर बनलं तर ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होते. मास्टर बनल्यानंतर भेटतं काय? समजत आहे ना माझी गोष्ट? तुम्हाला 2 इन्कम आतापर्यंत मी सांगितलेले आहे ना, या साईडला लिहिलेल्या. आता तिसरी इन्कम सांगतो. जसं तुम्ही मास्टर बनसाल तुम्हाला भेटतं मास्टर बोनस. तुम्ही बोनस शब्द ऐकला असेल? कुठं ऐकला? दिवाळी बोनस भेटतं. कारखाना असेल तर कारखाना शेतकऱ्याला बोनस देतात. बरोबर ना? ऊस जर कारखान्याला बोनस. बरोबर? बोनस कसं भेटतं? हा कंपनी टर्नओव्हरचा 5%चा क्लब आहे सर. कंपनी टर्नओव्हरचे 5%. कंपनीमध्ये 80 लाख डिस्ट्रीब्युटर काम करतात. कंपनीचा लॉकडाऊनच्या पहिलेचा एका वर्षाचा टर्नओव्हर, एक आर्थिक वर्षाचा टर्नओव्हर 850 करोड. बोलायला रक्कम छोटी आहे, 850 करोड, परंतु ती रक्कम खूप मोठी असते. 2-2 हजाराच्या नोटा केल्या त्या बिल्डिंग मध्ये पण नाही बसणार. बरोबर ना? 850 करोडचा टर्नओव्हर ग्लेज कंपनीचा होता लॉकडाऊनच्या पहिले. लॉकडाऊन मध्ये थोडा बहुत लॉस झाला, सर्वांनाच माहिती आहे ना. तर या क्लब मधून दर महिन्याला जो बिझनेस होतो त्यातले 5% पैसे या क्लब मध्ये येतात. आणि या लेवलवर असणारे प्रत्येकाला, या लेवलवर असणाऱ्याला प्रत्येकाला जो जास्त बिझनेस करतो त्याला जास्त भेटतात, जो कमी बिझनेस करतो त्याला कमी पैसे भेटतात. प्रत्येकाला या क्लब मधून पैसे भेटत असतात. आता क्लब मधून पैसे कसे भेटतात तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. समजा की कारखाना आहे तुमच्या एरियामध्ये, उसाचा कारखाना नाही का? ठीक आहे, तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. समजा की 3 मित्र येतात. किती मित्र येतात? 3 मित्र येतात. समजा की ए, बी आणि सी 3 मित्र येतात. तिघांनी विचार केला की कंपनी सुरू करायची. समजा 1, 2 आणि 3 कोणतरी 3 जण करतो, ABC. 3 मित्र आहेत, त्यांनी एक कंपनी सुरू करायची. समजा की ए वाल्या मित्रांना 50% इन्व्हेस्टमेंट केली, बी वाल्या मित्रांनी 20%च केली आणि सी वाल्या मित्रांनी 30% इन्व्हेस्टमेंट केली. समजा की 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केली तिघांनी मिळून. एकाने 50, 30 आणि आता त्या कंपनीतून नेक्स्ट वर्षी त्यांना 100 रुपये इन्कम झाली. किती रुपये? आता वाटणार कसं? वाटा कसं वाटून घेणार सर्वजण?
बराबर वाटायला पाहिजेत, बराबर वाटायला पाहिजेत ना? नाही. बराबर जर वाटलं तर त्या 50% वाल्याचं याचं नुकसान होईल का? इन्व्हेस्टमेंट करताना 50 रुपये दिले आणि घेताना 30 रुपये घेईल का? हा, नाही घेणार. का नाही घेणार? कारण की इन्व्हेस्टमेंट करताना किती केले ते आणि रिटर्न घेताना 33 रुपये घेईल तो, नाही घेणार. खरं तत्व काय? जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढं द्या. म्हणजे याला 50 रुपये द्यावं लागतील, याला 20 रुपये भेटतील, याला 30 भेटतील. 1 रुपया कमी जास्त नाही भेटणार. ही सही पद्धत आहे. ठीक त्याचप्रमाणे या क्लब मधून असतं. जेवढे काय क्लब मी म्हणून उल्लेख करत, त्या क्लबचं प्रत्येक क्लबचं त्या पद्धतीनेच असतं, फिक्स नसतं. या मास्टर बोनस क्लब मधून काही जणांचा चेक मात्र 2000चा बनतो जर क्वालिफाईड झाला, काही जणांचा चेक 5000चा बनतो, काही जणांचा चेक 10000चा बनतो, काहीचा 50,000चा पण बनतो. जो जास्त बिझनेस करून त्या क्लब मध्ये जाईल तर जास्त बनतो, जो कमी बिझनेस करून क्लब मध्ये जाईल तर कमी बनतो. बरोबर? कंपनी एक लिमिट दिले की एवढा बिझनेस केला तुम्ही क्लब मध्ये एंटर होणार, बाउंड्रीवर करणाराचा कमी बनणार, 10 पटीने जास्त करणाराचा 10 पटीने जास्त बनणार. समजलं ना? तर कंपनी मास्टर बनल्यानंतर तुम्हाला मास्टर बोनस देतील. त्यानंतर 4 नंबरची इन्कम, इकडचे 1 आणि 2 जोड्या, त्याच्यामुळे इथे 4 झाले. त्याच्यानंतर आपली 2-4 लोकांची टीम होईल. टीम झाली म्हणजे कोणाचं आपलंच काम आहे, त्यांना सांभाळायचं, ट्रेनिंग द्यायचं. बरोबर? त्यावेळेस कंपनी आपल्याला एक बोनस देते, नाव आहे टीम मॅनेजमेंट बोनस. टीम मॅनेजमेंट बोनस हा कंपनीचा 16%चा क्लब आहे. 16% पैसे या क्लबमधून वाटले जातात. सेम क्लबचे पैसे कसे वाटतात सांगितलं. ओके. त्याच्यानंतर कंपनीचा 5 नंबरची इन्कम आहे, ज्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह मास्टर बोनस, PMB, प्रोग्रेसिव्ह मास्टर बोनस. हा आमच्या कंपनीतला सर्वात मोठा क्लब आहे. कंपनी टर्नओव्हरचे 27% या क्लब मध्ये जातात. म्हणजे विचार करू शकता, या क्लब मधून लाखोचे चेक बनतात. माझे पण बनले लाखोचे चेक, 2-2 लाख 4-4 लाखापर्यंत पण चेक येतात या क्लब मध्ये, कारण की कंपनीचा क्लब खूप मोठा. ओके. त्याच्यानंतर 6 नंबरची इन्कम आहे, ज्या इन्कमचं नाव आहे ट्रॅव्हल इन्कम. ट्रॅव्हल इन्कम ग्लेज कंपनीमध्ये फक्त तुम्ही बिझनेसवर ध्यान द्या, कामावर ध्यान द्या. तुमच्या घरची जिम्मेदारी, तुमची फिरण्याची जिम्मेदारी आमची. ज्यावेळेस तुम्ही मास्टर लेवलवर असाल त्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल क्लब मधून क्वालिफाईड करू शकता. या ट्रॅव्हल क्लब मध्ये दर महिन्याला जास्तीत जास्त 30,000 कंपनी देते. कमीत कमी तुमच्या क्वालिफाईड करण्यावर किती पैसा कमवणार तुम्ही. कोणी 5,000 कमवतो दर महिन्याला, कोणी 2,000 कमवतो, कोणी 10,000 कमवतो, तर सर बसलेले 30,000 पण महिन्याला कमवतो. बरोबर ना? तर या ट्रॅव्हल बोनस कंपनी तुमच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला जमा करते, तुमच्या आयडी वर जमा राहते. कंपनी इंटरनॅशनल ट्रिप काढते अलग अलग देशामध्ये फिरायला जाण्यासाठी. जर तुमचे 1 लाख रुपये जमा आहेत कंपनीमध्ये ट्रॅव्हल बोनसचे, समजा एखादी ट्रिप निघत आहे युरोप खंडामध्ये, दुसऱ्या खंडावर, आणि ट्रिप थोडी महाग पडते, तिथं लागत आहेत आपल्याला समजा की 1.25 लाख रुपये, तुमचे 1 लाख जमा. कंपनी तुम्हाला विचारेल तुमचे 25,000 कमी आहे, तुम्ही जर दिले तर ट्रिपमध्ये येऊ शकता, नेक्स्ट ट्रिपमध्ये येऊ शकता. किंवा एखादी ट्रिप निघाली जवळ कुठंतरी जी 50,000 होत आहे, तुमचे 1 लाख जमा, कंपनी तुम्हाला सांगेल तुमचे 1 लाख जमा आहेत आणि ट्रिप 50,000 होईल, 50,000 उरत आहे, तुम्ही तुमच्या घरच्या आईला, वडिलांना, वाईफला, हजबंडला घेऊन येऊ शकता. म्हणजे आपले पैसेच आहेत, आपणच यूज करू शकतो. फक्त यूज कुठं होईल? ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, नॅशनल इंटरनॅशनल. आज मी सर्वसाधारण परिवारातला व्यक्ती आहे. माझे वडील शेती करतात, माझं DM झालं, ग्रॅज्युएशन झालं, सुरुवातीला सांगितलं सर्वसाधारण परिवाराला. आज मी 5 देश फिरून आलो या ट्रॅव्हल फंडमध्ये. कधी सायकल खरेदी करण्याची अवकाश नव्हती. ट्रेनमध्ये जायचं म्हणजे बिना तिकीट त्या ह्याच्यामध्ये बसून जायचं. माहिती आहे ना ट्रेनचा प्रवास कसा आहे? जनरल डब्यामध्ये, कधी सीटच्या खाली तर कधी सीटच्या एकदम वरी. परंतु आज 5 देश फिरून आलो. कशामुळं? फक्त ट्रॅव्हल्स फंडमुळे. सर्वसाधारण परिवारातला व्यक्ती, ते पण इथं नाही. आमची ट्रिप गेली युरोप खंडामध्ये. युरोप जाणं सर्वांचं एक स्वप्न असतं है ना. युरोप देशामध्ये मी जाऊन आले, माझी युट्यूबला व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 7 नंबरची इन्कम भेटती कार बोनस. कोणतं बोनस? कार बोनस. कंपनी तुम्हाला कार घेण्यासाठी पण पैसा देते. काम करायचं एकाच पद्धतीने, पण इन्कम द्यायची अलग अलग पद्धतीने. मी म्हणलं ना माझी सायकल खरेदी करण्याची पण अवकाश नव्हते. शाळेमध्ये जाण्यासाठी वडिलाची सायकल वापरत होतो ॲटलस. मुलांकडे सर्वांकडे ॲटलस रेंजर सायकल असायच्या. माझं पण स्वप्न होतं यार रेंजर घेऊन द्यावा, पण वडिलांनी घेऊन दिलीच नाही. सगळं शाळा संपून गेली तरी पण वडिलांची सायकल घेऊन जायचा. परंतु आज माझ्याकडे 16 लाखाची 4 व्हीलर आहे. आज मी नांदेडवरून आलो, 30 गाडी घेऊन आलो. S क्रॉस नावाची गाडी आहे, टॉप मॉडेल आहे, तुम्हाला माहीत असेल. बाहेर लावलेली आहे, तुम्ही जाताना पाहू शकता.
टॉप मॉडेल घेतलेलं आहे एस क्रॉस या बिझनेसमधून सर्वसाधारण परिवारातला व्यक्ती गाडी रोडवर चालवताना रोड तर पाहिले तुम्ही कसे झाले तर गेम खेळण्यासाठी गाडी चालते या बिझनेस मधून केलंय मी तुम्हाला कंपनी कार बोनस पण देते एवढंच नाही तुम्ही म्हणते तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त तुम्ही काम करा काय पाहिजे तुम्हाला आम्ही देऊ कंपनी एवढंच नाही या क्लब मध्ये कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त एका महिन्याला 60,000 देईल हे पैसे फक्त कार घेण्यासाठीच भेटतात तुम्ही म्हणसाल माझ्याकडे जर ऑलरेडी एक आहे दुसरी घ्या 2 आहे का तिसरी घ्या पण या पैशातून फक्त ना फक्त तुम्हाला कार घेते वेळेसच पैसे भेटतात माझी गोष्ट समजली पैसे कमी आहेत तर कंपनी EMI टाकल दर महिन्याला जे तुमचा इन्सेंटिव्ह बनेल त्याच्यातूनच माझी गोष्ट समजायली बनला तर टाकाल नाही बनला नाही टाकणार त्याच्यानंतर दुसरी काय सर्वसाधारण व्यक्तीची गरज असते घर बांधणं बरोबर कंपनी हाऊस बोनस पण देते हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतात घर बांधण्यासाठी पण अधिकतम एका महिन्यात 90,000 जास्तीत जास्त 90,000 एका महिन्यात कंपनी देते घर बांधण्यासाठी पण पैसा मी सर्वसाधारण परिवारातला एक छोट्याशा खेडेगावात राहणारा मुलगा आहे माझं गाव एवढं छोटं आहे की तुमच्या इथल्या एका कॉलनी एवढंच गाव आहे 100-125 घरात मुश्किल ना त्या गावामध्ये कधी या गावामध्ये सर्वात भारी घर माझं आहे या बिझनेस मधूनच बांधलेलं आहे माझ्यासोबतचे भरपूर काही मित्र माझ्या गावात भरपूर वेळेस आलेले आहेत या हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड मधूनच मी घर बांधले भरपूर काय सपोर्ट केला काही वडिलांचे पण पैसे होते घरचे पण होते परंतु भरपूर सपोर्ट मी केला म्हणून 2 मजली बनलो नाही वडिलांनी नॉर्मल बांधलं असतं बिना प्लास्टरचं बिना कलरचं गावामध्ये कसे बांधतात परंतु चांगलं घर बांधलंय मी या बिझनेसमध्ये तर हे तुम्हाला कंपनी हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड पण देते कंपनी काय म्हणते फक्त तुम्ही कामावर ध्यान द्या तुमच्या बाकी सर्व गोष्टीवर आम्ही ध्यान देऊ किती प्रकारे इन्कम सांगितल्या 8 प्रकारे 9 प्रकारची कंपनी इन्कम देते तिचं नाव आहे क्लब इन्कम ज्यावेळेस तुमचं लेवल मोठ्या लेवलवर असाल तुम्ही ज्याचं नाव आहे प्रेसिडेंट रॉयल प्रेसिडेंट जसं एक सर रॉयल प्रेसिडेंट लेवलला आहे तर या लेवल कंपनी एक्स्ट्रा तुम्हाला रॉयल्टी देते रॉयल्टी माहिती तुम्हाला रॉयल्टी काय असते भरपूर लोकांना माहित नसेल थोडंसं एक्सप्लेन करतो रॉयल्टीचं मतलब काय असतं काम करायचं एक बार इन्कम भेटते बार काम करना पड़ेगा एक बार इन्कम मिलेगी बार उसको बोलते रॉयल्टी इन्कम आज पूर्ण दुनियामध्ये 3 कॅटेगरी वाले लोकांना जास्त करून रॉयल्टी भेटते एक कोण गायक रोज येऊन टीव्हीवर गाणं गातं का एकदाच गाणं गातं रेकॉर्डिंग करतं वेबसाईटला टाकून देतो अल्बम बनवतो विकून टाकतं जिंदगीभर लोक गाणे ऐकत राहतात जिंदगीभर पैसा येत राहतो येतं की नाही येतं रोज गाणं गातं का नाही दुसरा आहे लेखकाचं काम काय असतं पुस्तक लिहिणं एखादं पुस्तक लिहितं आणि प्रकाशित करतं पुस्तक एवढं फेमस होतं की त्याच्या हजारो लाखो प्रति विकतात जोपर्यंत मार्केटमध्ये लोक पुस्तक विकत घेत राहतील तोपर्यंत त्याच्या घरी पैसा जात राहतो चाहे तो या दुनियात असो का नसो भेटतं की नाही भेटतं त्याला म्हणतात रॉयल्टी इन्कम तिसरा असतो सायंटिस्ट वैज्ञानिक सायंटिस्टचं काम काय असतं शोध लावणं शोध एकदाच लागतं ना एकदा शोध लावतात स्वतःच्या नावाने पेटंट करून घेतात लाईफ टाइम तो दुनियामध्ये असो किंवा नसो त्याच्या घरी पैसा येत राहतो म्हणजे काम करना पडेगा एक बार पैसा मिलेगा बार उसका नाम है रॉयल्टी तर ग्लेज कंपनीमध्ये तुम्हाला रॉयल्टी पण भेटते क्लब इन्कम मध्ये प्रेसिडेंट क्लबवर 2% रॉयल प्रेसिडेंट क्लबवर 1% कंपनी टर्नओव्हरचा काम करना पडेगा एक बार इन्कम मिलेगी बार रॉयल्टी पण भेटते किती प्रकारचे इन्कम झाले 9 प्रकारच्या 10 प्रकारची इन्कम तुम्हाला भेटते जी की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली होती 60% क्लब 6 महिने कंटिन्यू घेतलं 7व्या महिन्यात फ्री प्रोडक्ट भेटतात प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला पैसे भेटतील सांगितलं होतं ना आठवतं ना 12 महिने घ्या 13व्या महिन्यात तुम्हाला प्रोडक्ट भेटतील प्रोडक्ट बरोबर पैसे भेटतील लॉयल्टी मध्ये कंपनीने 7% पैसा टाकलेला आहे ही झाली 10 नंबरची इन्कम त्याचबरोबर हे 10 इन्कम सोडून कंपनी डायरेक्ट अलग इन्कम बनवली ज्याचं नाव आहे मॅचिंग इन्कम या इन्कम मध्ये डायरेक्ट तुम्हाला 11 नंबरची इन्कम आहे एक स्पेशल इन्कम आहे फक्त काही कंपन्यांपेक्षा फक्त मॅचिंग इन्कम आहे आम्ही मॅचिंग पण देतो आणि बाकी पण देतो मॅचिंगचा मतलब काय असतं 2 लेख तुम्हाला मॅचिंग करायचे ज्यावेळेस तुमचे 2 लेख या लाईनमध्ये 10,000 बिझनेस झाला या लाईनमध्ये 10,000 बिझनेस झाला काय झालं मॅच झालं बाकी कंपन्यांमध्ये फक्त 2 पर्यंत लिमिट आहे इथं अनलिमिटेड पर्यंत आहे तुम्ही 4 लाईन 5 लाईन 10 लाईन 15 लाईन किती पण लाईन चालू शकता तुम्हाला मॅचिंग इन्कम पण कंपनी देते अशा पद्धतीने प्लेस कंपनी तुम्हाला टोटली किती प्रकारे इन्कम देते 11 पद्धतीने इन्कम देते तर या ठिकाणी आमचा बिझनेस प्लॅन समाप्त होतो